त्यांनी जिंकली, सिन्नर मध्ये देखील एक स्पर्धा जिंकली आणि आज जय मल्हार 11 शंकरभाऊ कातकड आणि आमच्या बोडके साहेबांची टीम या स्पर्धेमध्ये फायनलला आली आहे. तो संघ आपल्याला बॅटिंग करताना दिसतोय. मॅचला होती सुरुवात. आदित्य पहिला बॉल घेऊन, पहिला बॉल मनसुब शहाला गुंगारा देत बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. ऑफस्टंपच्या बाहेर शफल होताना एक सफलतापूर्वक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल निर्धाव आलाय. निश्चितच खूप चांगला बॉल, यावेळेस इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवर मनसुब शाह यांचा राहिला होता. त्यांचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे आणि तोच स्ट्रोक इकडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु आदित्य पहिल्या चेंडूवर फलंदाजाला थोडंसं बंदिस्त ठेवतायत. चांगली गोलंदाजी होती आदित्यकडनं. डावकुरे हाताचा एक युवा गोलंदाज आहे. यावेळेस मात्र फिरणारा बॉल, त्याला ओळखलं, बॉलला हवेमध्ये उडवलंय आणि निर्जन स्थळामधनं खेळलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. मनसुब शहाच्या बॅटमधनं इथे आलाय चौकार 4. खूप टप्प्याचा बॉल होता. पहिल्या बॉलवर प्रयत्न झाला होता, परंतु दुसऱ्या बॉलवर हुक करत बॉलला सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. या फायनल मॅच मध्ये पहिला चौकार मनसुबच्या बॅटमधून येतोय. दीपक सरपंच यांच्या वतीने मनसुब शहा यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा पुरस्कार आलेला आहे. आज खूप चांगली बॅटिंग केली मनसुबने. चांगला फटका होता. इथे चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मनसुबच्या बॅटमधनं 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यानंतर 4 ही धावसंख्या दाफलकावर आहे. आदित्य पुढचा बॉल घेऊन, यावेळेस मात्र मनसुबने उडवलंय, फेकून दिलं बॉलला दूर सीमा रेषा पार. मनसुब शहाच्या बॅटमधनं तडाखा षटकार. छोटा पॅक बडा धमाका, इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. याच मैदानावर सराव करणारे खेळाडू आहेत आणि या मैदानाचा अक्षय सर खूप सारा अनुभव आहे मनसुबकडे. आणि मनसुबला जर तुम्ही असे समोर बॉल दिलेत तर मनसुब सोडणार नाही. मनसुब को आगे नहीं डालने का, आणि तेच मैदानाच्या आतपर्यंत इकडे सांगतोय षटकार. चांगली बॅटिंग करतोय मनसुब शहा. पहिल्या पर्वाचे विजेते होते, हे विसरून चालणार नाही. या महामानव चषकचं पहिलं पर्व झालं होतं, त्या पहिल्या पर्वाचे विजेते होते, कॅप्टन होते त्या टीमचे मनसुब शहा, आणि ते आज तिसऱ्या पर्वात पुन्हा एकदा फायनल मध्ये खेळत आहेत. एक चांगला फटका मनसुबकडनं पाहायला मिळाला. आज मुंबई मैदानाच्या आतमध्ये खूप जास्त पाहायला मिळतात. मुंबई पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलेत मयूर, आणि इथे एक सेल्फी ती मनसुब शाह यांच्या सोबत घेत असताना पाहायला मिळते. तिथे थोडंसं डिवचण्याचं कामही सुरू आहे. दिनू कांबळे विकेटच्या मागे आहेत, त्यांच्याशी थोडंसं हात मिळवून मयूर पुन्हा निघालेत. स्टोरेज आज मला वाटतं फुल होतंय की काय, कारण इतके फोटो आज मैदानात येऊन घेतलेले आहेत. मयूरजी गवळी यांनी तर धावफलकावर धावा 6. गोलंदाज तयार आहेत. आदित्य सज्ज होत आहे गोलंदाजच्या ट्रॅकवरनं. आदित्य पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. चांगला बॉल, यावेळेस जर आपण पाहिलं तर पुढे खेळलं बॉलला, तिथे विकेटच्या मागे नेण्याचा मनसुबा होता. हे बघा ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला होता, मात्र बॅट अँड पॅडच्या मधनं गेला बॉल विकेट कीपरच्या हातात. म्हणजे आदित्यने पाहिलं की अगोदरचे काही चेंडू मनसुब शफल लाईन मध्ये येऊन खेळतायत, चेंडूची वाट पाहतायत, आखूट टप्प्याच्या चेंडूची वाट पाहतायत. त्यामुळे आदित्यने यावेळेस काय केलं, प्रचंड वेगात ऑफस्टंपच्या बाहेर टाकला बॉल आणि बॅट येऊपर्यंत बॉल झपकन यष्टीरक्षकाच्या हातात. इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. आदित्य आता मात्र हवी होते. 2 बॉल ते मनसुब शहानं योग्य तऱ्हेनं सीमारेषेच्या बाहेर नेले जरूर, मात्र इथे आदित्य आता आपली कलाकारी अदाकारी दाखवतोय. आपली बोटं चेंडूवरनं फिरवतोय आणि विकेटच्या मागे चेंडू निर्धावच्या स्वरूपाने घेऊन जात असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं पुनरागमन, आणि हे गरजेचं आहे कारण तुम्ही या स्पर्धेची मेगा फायनल खेळतायत. त्यामुळे तुम्हाला इकडे तुमच्या विरुद्ध जर धावा आल्या, तुमच्या विरुद्ध जर वार झाला, तर तुम्हाला पलटवार करणं गरजेचं, आणि ते केले आदित्य यांनी. यावेळेस मनसुब शहा बॉलला उंच हवेतनं उडवतोय आणि पाठवतोय प्रेक्षकांच्या भेटीला दूर सीमा रेषा पार. महामानव चषक, दमदार पॉवरफुल हिट, षटकार 6. षटकार खेळलाय, त्याचं नाव मनसुब शहा, आणि त्याच्या बॅट मधून बॉल इतका लांब गेलाय, त्याने धावा मिळवल्यात 6. चांगली बॅटिंग. पहिल्या 3 बॉल मध्ये 10 आल्या होत्या, त्यानंतर मनसुबला शांत केलं, मात्र शेवटी मनसुबनं पुन्हा एकदा बॉलला उंच हवेतनं सीमारेषेच्या बाहेर फेकलं. खूप चांगली आयसाईड होती, तेवढेसे चेंडूच्या जवळ गेले नव्हते, मात्र चेंडूवरची नजर आहे ना ती खूप चांगली होती, आणि चेंडूवरची नजर खूप चांगली असल्या कारणानं तिथे बॉल सीमारेषा पार गेलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ देखील अक्षय सर पूर्ण झालाय. पहिल्या ओव्हर नंतर 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मनसुब शाह जबरदस्त बॅटिंग करतायत. आज पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण बघितलं, ज्यावेळेस क्वार्टर फायनलची मॅच खेळत होते
त्या मॅचमध्ये देखील जबरदस्त कामगिरी मनसूफने केली होती आणि ही महत्वाची मॅच आहे. बडे मॅच का बडा खिलाडी म्हणजे मनसूफ आहे आणि तो आज या महत्वपूर्ण मॅचमध्ये दाखवून देतोय. मालेगाव आणि मनमाड, इथे मालेगाव आणि मनमाड जरी मध्ये किती थोडंसं अंतर आहे, परंतु मालेगावमध्ये जास्त क्रिकेट प्रॅक्टिस सराव जास्त मात्र मनसूफ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात, प्रसन्न पाटील बॉलिंगसाठी आलेले आहेत. आणखी एक प्रतिभावान गोलंदाज ज्यांना गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आणलं गेलंय. इथे मात्र कट करण्याचा इरादा होता. बॉल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये गेलाय, जोपर्यंत इथे उचलला एक सिंगल जी दाफलकावर जोडली. नानानं आपलं वैयक्तिक खातं उघडलं. खातं उघडणं हे खूप महत्वाचं असतं. तुम्ही पहिली रन जेव्हा दाफलकावर लावताना तेव्हा एक कॉन्फिडन्स येतो तुम्हाला की मी सुरुवात केली आहे माझ्या डावाची. निश्चितच ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता किंवा मग तुम्ही क्रिकेटचं प्रशिक्षण कुणाकडून घेता, अनेक मार्गदर्शक असतात, बऱ्याचशा खेळाडूंचे मार्गदर्शक असतात, त्यावेळेस प्रत्येक वेळेस ते त्यांना सांगतात की मैदानात गेल्यानंतर तू 1-2 बॉल बॅटवर घे, 1-2 बॉल चांगल्या पद्धतीने मिडल कर, त्यानंतर तू चांगली मोठी इनिंग खेळू शकतो. आणि मनोज नानाने तेच दाखवलं. पहिला बॉल चेक केला, बॅकफुटला जाऊन बॉलला ढकललं, एक सिंगल प्राप्त केली. प्रसन्न पाटीलच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर सिंगल आणि स्ट्रायकर एनकडे मनसूफ शाह आहे, चांगली बॅटिंग करतोय सध्या. 17 ही धावसंख्या दाफलकावर, ज्यामधल्या 16 बनवल्यात मनसूफनं पहिले 6 बॉल फेस करत असताना. प्रसन्न पाटील आणखी एक तरबेज गोलंदाज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. इथे मात्र मनसूफनं वळवण्याचा प्रयत्न केला, भिंगरी शॉट तो खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. थोडंसं रात्री घरी गेल्यानंतर रायडोची गरज लागू शकते. एवढ्या वेगानं बॉल पोटाच्या जवळ लागलाय. निश्चितच पहिल्या ओव्हरमध्ये मनसूफने गोलंदाजांना झटके दिले, परंतु प्रसन्न पाटीलने आता चटका दिलाय. बघू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पुल करण्याचा प्रयत्न केला होता, वेगवेगळ्या अँगलने दाखवलं जातंय. 70-70च्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागात म्हटलं तर कुसाटात लागलाय अगदी. तिथे पोटाच्या वरच्या भागाला लागला आणि त्यानंतर रवी आहिरे बघा तिथे जाऊन हळू हाताने थोडीशी मसाज करून दिली आहे त्याने. मैत्रीत्वाचं नातं ते क्रिकेटच्या मैदानात निभावणं गरजेचं आहे. समोर जी ब्लॅक स्क्रीन आहे तिथून जे प्रेक्षक मॅच पाहत आहेत त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं तिथून बाजूला सरका. ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे आहेत आणि लाइटच्या पोल जवळ जे बसलेले आहेत, लाइट के जो पोल लगाए गए वहां पर जो दर्शक बैठे हैं उनसे गुजारिश है वहां पर बैठे नहीं, वहां से बाजू को हट जाओ. रिव्हर्सचा प्रयत्न अक्षय सर इथे केला होता, हा चेंडूही डॉट आलाय. 3 बॉल अगदी चांगल्या टप्प्यावर प्रसन्न पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. फिरवतात बॉलवर, फिंगर रोल करतात. कट करण्याचा इरादा आहे आणि तो कट करण्याचा इरादा इथे यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे जर आपण पाहिलं तर मनसूफ असं दर्शवत आहेत की स्लीव काढण्यात यावी, कारण त्यांना मला वाटतं ब्लॅक स्क्रीनच्या समोर ब्लॅक स्लीव असल्या कारणानं चेंडू येताना कळत नसावा. त्यामुळे जर आपल्याला डिस्टर्ब होते ना तर मग ते बोलणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे आणि योग्य निर्णय घेतला. तिथे स्लीव काढून गोलंदाजी करण्याकरता सांगितलं गेलं. पुढचा बॉल प्रसन्न पाटील. यावेळेस मात्र तोच परिणाम, स्लीव काढलेत मात्र टप्पा योग्य आहे आणि त्यानंतर मनसूफला बीट करत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. अगदी प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. निश्चितच आपण बघितलं तर यावेळेस शफल लाईन मध्ये भरपूर आले होते, बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला, कनेक्शन झालं नाहीये. इथे थोडीशी दहशत निर्माण केली प्रसन्नाने. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, या ओव्हरमध्ये फक्त एकच दिली आहे. त्यावेळेस मात्र चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेळलाय. नो चान्स एनी फील्ड. बॉल चाललाय जमिनीवर उड्या मारत सीमा रेषा पार. मनसूफच्या बॅटमधनं इथे चौकार आलाय. 4 शांत होता थोडा काळ मनसूफ मैदानाच्या आतमध्ये, मात्र आता हात खोललेत, चौकार आलाय. खूप चांगला स्ट्रोक, शॉर्टर वाईडचा वापर केला होता बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर आखूट टप्प्याचा बॉल मिळाला आणि हा डिलाइटफुल टच बॉल सरळ बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या पलीकडे. मनसूफ शहाचा कलात्मक अंदाज इकडे आपल्याला दिसलेला आहे अक्षय सर. निश्चित तिथे फुटवर्क चांगलं होतं आणि त्यामुळे हा फटका खेळता आला. पदलालित्य शाहरुख क्रिकेटमधला सर्वात महत्वाचा घटक आहे. तुम्ही फलंदाजी करताना तुमच्या पायांची हालचाल कशी होते ते महत्वाचं आहे. मग काही फलंदाज असे म्हणतात आम्ही शफल होतो. शफल होणं म्हणजे पदलालित्य नाही. चेंडू करता तुम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट होता, तुम्ही कशा पद्धतीने पाय चालवता ते पाहिलं जातं. इथे मात्र हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. तिथे बॉल विकेट किपर रवीपर्यंत गेलाय, निर्धावच्या स्वरूपाने आलाय. ओव्हर ती झाली इथे समाप्त. बघा चेंडू जर आपण पाहिलं ना तर नुसता वेग नाहीये, टप्पा खाल्यानंतर कट सुद्धा होतोय. सोपा नाहीये प्रसन्न सारख्या तरबेज गोलंदाजाच्या विरोधात रन्स बनवणं. एक चौकार मनसूफनं जरूर खेळला, मात्र मैदानाच्या आतमध्ये शांतता ती जरूर निर्माण केली आहे आझाद 11. निश्चितच 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. जय मल्हार 11ने 21 बनवल्यात. या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा प्रसन्नाने खर्च केलेल्या आहेत. मनसूफ शाह 20 वर खेळतायत, मनोज जायबाबे 1 वर खेळतायत. आता षटक क्रमांक 3 ला देखील सुरुवात होताना पाहिलं. मला वाटतं अजून एक डावखुरात्याचा गोलंदाज म्हणजे ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं आदित्यला आमंत्रित करण्यात येईल, कारण 2 उजव्या हाताचे फलंदाज आहेत. त्यामुळे डावखुरात्याचे 2 गोलंदाज आहेत, त्यांचा वापर इथे जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
निश्चित नाशिकचे खेळाडू एका बाजूला खेळताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकरता ही नाईटची एक ट्रायल सुद्धा असू शकते, कारण लवकरच पिंपळगावमध्ये एक भव्य दिवस स्पर्धा 1,21,000चं पारितोषिक असणारी स्पर्धा आपल्या भेटीला येते. नगर परिषद चषक या नावानं त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं गेलंय. एक भव्य दिवस स्वरूप असणारे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा खेळली जाणार आहे, जिथे नाशिक जिल्ह्याच्या खेळाडूंना संधी आहे, जिथे 40+ खेळाडूंना संधी आहे, जिथे निफाड तालुक्याच्या खेळाडूंना संधी आहे आणि अगदी 7 दिवसाचा क्रिकेटचा सप्ताह तो तिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे पिंपळगाव बसवनमध्ये. आणि लवकरच ती ही स्पर्धा येते, त्याची प्रॅक्टिस ती सध्या नाईटच्या मैदानात सुरू आहे. निश्चितच आता काय झालं, उन्हाचा तडाखा वाढत चाललाय, जवळपास 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जात आहे. त्यामुळे खेळाडूंची काळजी आयोजक घेत आहेत. दिवस रात्र क्रिकेटच्या स्पर्धा अनेक ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये देखील अनेक स्पर्धा आता सुरू आहेत आणि डे नाईट स्वरूपामध्ये सुरू आहेत. आदित्य आलेत आणि त्यांचं भव्य स्वागत. मनोज नानाच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे, मनोज नानाचा स्लॉग हिट षटकार. अगदी सिडकोचे खेळाडू आहेत मनोज नाना आणि त्या सिडको परिसरातनं भरपूर खेळाडूंना सपोर्ट करणारे मयूर गवळी आज इथे आलेत आणि अगदी मनोज नाना यांच्या बरोबर सेल्फी काढण्याकरता ते मैदानाच्या आतमध्ये गेलेत. शुभम पठारे सुद्धा तिथे मनोज नानाला पारितोषिक दिले जाते बघा, मैदानात ऑन दी स्पॉट तिथे कॅश ती मनोज नानाला दिली जाते. मनोज नाना ही सुद्धा खुश आहेत. अगदी हे बघा मनोज नाना याच्या समवेत तिथे पारितोषिक देऊन सेल्फी ती घेतली जाते. चांगली बॅटिंग ती आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ घेऊ नका, मॅच तिथे मनसुखलाही जॉईन करतात. आज मयूर थोडेसे मूड मध्ये पाहायला मिळतात. अगदी चांगल्या पद्धतीने मैदानात सातत्याने येताना पाहायला मिळतात. तसे रवी आहिरेचे खूप जवळचे मित्र आहेत, कारण जिथे जिथे रवी आहिरे तिथे तिथे मयूर तुम्हाला पाहायला मिळतील. कारण रवी आहिरे आणि मुंबई जर नसेल तर मग रवी आहिरे खेळायला पोहोचणारच नाही. मला वाटतं सोबत आले असावेत. आणि आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे की मयूर गवळीचा मूड आज गुड आहे आणि ते स्टोरेज फुल करतायत, मोबाईलचं स्टोरेज फुल करताना दिसतात. आदित्यच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर षटकार. चला वेळ वाचूयात आता प्रेक्षकांना विनंती राहील, आपण आतमध्ये येऊ नका अशी विनंती आयोजक कमिटीच्या वतीने करण्यात येते. मॅच थांबणार नाही याची काळजी घ्यायची. षटकार अक्षय सर आलेल्या पहिल्याच बॉलवर. चांगला फटका होता मनोज नानाचा. तिथे आदित्यचा तिथे स्वागत केलंय. आदित्य पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र मनोज नानानं तिथे झोप्या शॉट जो आपण म्हणतो ना, अगदी तो झोप्या शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निश्चितच फॉलिंग स्वीप करायचा होता, लेंथ पर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला बॉल टाकला आदित्य पाटीलने. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर लाईन अँड लेंथला त्याने अल्टर केलंय. हा बॉल खूप चांगल्या डब्यावर होता. निर्धाव चेंडूची सांगता. चांगला बॉल होता. इथे पुढे खेळला आणि बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने नेलाय. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर बॉलला वळवण्याची क्षमता आणि तिथे बॅटचं हलकस चुंबन घेतल्यानंतर बॉल जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. दिनू कांबळेने टिपला चुकतेचा झेल आणि संपला इथे मनोज नाना जायभावेचा खेळ. मोठी विकेट इथे संपादित केली आहे. मनोज नाना बाद. मनोज नाना बाद झालाय आणि त्याच्यानंतर बघूया मैदानाच्या आतमध्ये इथे फलंदाजी करण्याकरता कुणाला धाडलं जाईल, कुणाला मैदानाच्या आतमध्ये इथे फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं जाईल. ज्या स्पर्धेचा मी नुकताच उल्लेख केला त्याच स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये असलेला जो खेळाडू आहे इथे हेमंत मोरे फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि हेमंत मोरे मैदानात आलाय. लगेच पारितोषिक आलंय. सन्माननीय विद्यमान नगरसेवक निलेशजी पाटील साहेब पिंपळगाव यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरता 1100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. हेमंत मोरे करता हे विशेष प्राइज त्यांच्या माध्यमातून लावलं गेलंय. बघूया इथे किती षटकार मैदानाच्या आतमध्ये हेमंत मोरे खेळतोय. एक डावकुरे हाताचा फलंदाज. या आधीच्या मॅच मध्ये शाहरुख हेमंत मोरेने प्रभावित केलं होतं. 2 चांगले फटके आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये त्याने पेशकश केले होते. निश्चितच मागच्या सामन्यामध्ये तुम्ही चांगला उल्लेख केला, त्याने प्रावीण्य दाखवलं होतं बॅटिंगमध्ये. कारण मागच्या सामन्यामध्ये मनसुख शाह लवकर बाद झाले होते, त्यामुळे त्यांना जबाबदारी मिळाली आणि त्यांना प्रमोशन मिळालं होतं. 1 डाऊन बॅटिंगसाठी आले होते. 1 डाऊन बॅटिंगला आल्यानंतर चांगली बॅटिंग केली होती. पिंपळगाव बसवनचे घरुंडरे खेळाडू आहेत आणि पिंपळगाव बसवंतला मिनी दुबई म्हटलं जातं. आणि तुम्ही उल्लेख केला की येणाऱ्या कालावधीमध्ये तिथे नगर परिषद चषकाचं सुद्धा आयोजन केलं जाणार आहे. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून देखील महत्वाची भूमिका ते बजावतात. परंतु आता या महामानव चषकामध्ये त्यांची बॅटिंग कशा पद्धतीने होते ते पाहणं गरजेचं. या फायनल मॅच मध्ये त्यांच्यावर देखील नजरा राहणार आहेत. निश्चित त्यांच्यावर नजर राहणार आहेत आणि ते सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर आदित्याचं आव्हान आहे, ज्यानं चांगली गोलंदाजी केली आहे. चेंडूला कट करतोय, टर्न करतोय, त्याच्या विरोधात कसा खेळतोय ते बघायचंय. यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचंय. मात्र आदित्य
तो उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात चांगली गोलंदाजी करत होता, मात्र यावेळी डावकुऱ्या हाताचा फलंदाज आलाय, त्यालाही चकवलंय आणि विकेटच्या मागे नेलंय. डावखुऱ्याच्या फलंदाजासाठी उलट्या टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इकडे आपण बघितलं ना तर बॉलच्या लाईन मध्ये आले नव्हते, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. तुम्ही अगोदर उल्लेख केला होता की फुटवर्क महत्वाचा आहे, पायांची हालचाल महत्वाची, आणि ती हालचाल झाली नाही आणि त्यामुळे हा चेंडू निर्धाव येताना दिसतोय. चांगला बॉल होता, तिथे टप्पा खाल्यानंतर टर्न होईल असं अपेक्षित केलं होतं, मात्र बॉल सरळ राहिला आणि त्यामुळे विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने जात असताना पाहायला मिळाला. यावेळेस हेमंतला चांगला फटका, तो खेळलाय वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामधनं, मात्र तिथे जोपर्यंत चेंडूला उचललं गेलं एकच धाव, त्यावर समाधान मानावं लागेल. राहुल पाटील होते त्या क्षेत्रामध्ये, जोपर्यंत बॉलला राहुलनं उचलून रिटर्न केलं, एक रन ती दाफलकावर जोडत असताना पाहायला मिळते. चांगला खेळ सध्या शाहरुख आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. निश्चितच मॅच महत्वाची आहे, कारण हे दोन संघ फिल्टर रोड इथपर्यंत आलेले आहेत असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी कामगिरी केली, बऱ्याच संघांनी चढउतार बघितल्या स्पर्धेमध्ये, बऱ्याचशा खेळाडूंनी संघर्ष केला. आज एका बाजूला जय मल्हार आणि दुसऱ्या बाजूला टीम जर आपण बघितली तर फिरोज भाई यांचा संघ आपल्याला आझाद 11च्या मैदानाच्या आतमध्ये दिसतो. एका बाजूला आपल्या नाशिकचेच आहेत तर दुसऱ्या बाजूला 40 गावचे संघ मालक एकमेकांच्या विरुद्ध आहे. ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर तो पाहायला मिळतोय, वाईटचा इशारा इथे येत असताना आपण पाहतोय. आदित्यने आतापर्यंत 11 बॉलमध्ये 24 दिल्यात, म्हणजे चांगल्या रन्स घेतल्यात आदित्यच्या विरोधामध्ये. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करण्याकरता ओळख खूप मोठा टर्न आहे. खरं तर टप्पा खाल्यानंतर जो टर्न मिळतो ना तो खूप मोठा मिळतो, कारण ही मातीची खेळपट्टी आहे आणि फिरकी गोलंदाज ना ते शोधत असतात कुठली स्पर्धा आहे जिथं मातीची खेळपट्टी आहे. कारण सध्याचं क्रिकेट जर आपण पाहिलं ना तर कॉन्क्रीट, मी काही ठिकाणी डांबरच्या खेळपट्टी पाहिलं, डांबरचे रोड असतात त्याच्या खेळपट्टी वापरल्या जातात. यावेळेस मात्र मनसुबकरता चांगला प्रश्न, एक तिखट प्रश्न विचारला आणि मनसुबकर उत्तर नव्हतं त्याचा. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. पुण्याच एकदा हे बघा, शफल होताना फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. ओव्हर इथे समाप्त झाली आहे. काय म्हणशील शाहरुख, ज्या पद्धतीनं आदित्यनं कमबॅक केलं, पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला होता, त्यानंतर ज्या पद्धतीने कमबॅक केलंय, निश्चितच त्याने व्हेरिएशन दाखवलं. शेवटचा बॉल जर आपण बघितला तर पेस ऑफ केला होता, फलंदाजाला पूर्णपणे निरुत्तरी ठेवलं होतं. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हर नंतर 29 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी इथे पण आदित्यच्या माध्यमातून बघितली आहे, परंतु हेमंत मोरे आणि मनसुब शाह हे दोन फलंदाज मैदानात आहेत. एक डावकुऱ्या हाताचा फलंदाज, एक उजव्या हाताचा फलंदाज, त्यांच्यावर तर नजरा निश्चितच आहे. मनसुब अजूनही मैदानात आहे. 12 बॉलमध्ये 20 त्यांनी बनवलेले आहेत. 3 ओव्हर संपले, अजून 3 ओव्हर येणं बाकी आहेत. एक चांगल्या टोटलकडे जाण्याचा प्रयत्न जय मल्हारला करावा लागेल. खरं तर अक्षय सर, या स्पर्धेचं आयोजन गेल्या 3 वर्षांपासून आपण पाहत आलोय. बॉबी भालेराव असतील, भारत आहिरे असतील, त्यांचा सगळा मित्रपरिवार ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करताना आपल्याला पाहायला मिळालं, त्यांचं निश्चितच कौतुक व्हायला हवं. उमेशजी देशमुख साहेबो यांच्या वतीने आणि वालवाडे गावचे ते सरपंच देखील आहेत, त्यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचा पुरस्कार आहे. फायनलमध्ये जो फलंदाज, म्हणजे दोन्ही इनिंगमध्ये जो फलंदाज षटकार खेळेल त्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा पुरस्कार आलेला आहे. दीपक मोहिते सावंत सावतावाडी गावचे ते सरपंच आहेत, त्यांच्या वतीने देखील मनसुब शहा यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा पुरस्कार आलेला आहे. निश्चित पारितोषिक लागतायत, कारण आपल्या जिल्ह्यातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि प्रत्येकाचं तुम्ही नाही म्हटलं ना तरी आपल्या गावावर, आपल्या तालुक्यावर, आपल्या जिल्ह्यावर एक विशेष प्रेम असतं. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज प्रसन्न पाटील, वेग 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 आणि प्रचंड वेग, अगदी वंदे भारत एक्सप्रेस गेली की काय असं चित्र होतं इथे मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला बॉल होता. इकडे गोलंदाज आणि यष्टीरक्षक चांगले खेळले. फलंदाजाची बॅट पर्यटकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रसन्न, ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 दिला होता, त्यामुळे मनोबल त्यांचं उंचावलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली, आत्मविश्वास वाढलेला आहे आणि या ओव्हरची सुरुवात देखील जबरदस्त करतायत. निश्चित समोर एक तगडा गोलंदाज आहे, कारण या देशाचं सर्वोच्च क्रिकेट प्रसन्न पाटीलनं हाताळलंय, तेवढी कुवत आहे त्यामध्ये आणि तो समोर आहे हेमंत मोरेच्या. यावेळेस मात्र हेमंतनं बॉलला उडवलंय, बॉलना उंची गाठली आहे, लांबी नाही आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, मात्र इथे चुकी झाली आहे. एक रन ती धावफलकावर जोडली जाते, तिथे हेमंतला जीवनदान मिळतंय. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या 30 वर शांतता आली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि शाहरुख ही शांतता भंग करावी लागेल. निश्चितच इतकी शांतता झाली आहे की असं वाटतं सामना लायब्ररीमध्ये सुरू आहे की काय, कारण ज्या पद्धतीने आखूड टप्प्याचा बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न केला होता, बॅट थोडीशी उशिराने आली आणि आपण बघितलं ना तर हेमंत मोरेने पूल करण्याचा प्रयत्न, आदर्श चेंडू होता पूल करण्यासाठी, परंतु बॅट थोडीशी उशिराने आली त्यामुळे इलिव्हेशन जास्त मिळालं आणि तिकडे इम्रान खान यांच्याकडनं मात्र चूक होते. कॅच निसटलाय आणि इथे आपण बघितलं तर जीवदान मिळतंय हेमंत मोरे यांना. निश्चित तिथे विश्वनाथ जाधव थोडीशी बातचीत करत असताना पाहायला मिळाले. हितगुज करणं गरजेचं आहे, कारण
जर आपण एका बाजूनं आझाद 11चा संघ पाहिला ना, तर परिपक्व खेळाडू त्यांचा संच आहे. त्याच्या विरोधात नाशिक जिल्ह्यातील परिपक्व खेळाडू आहेत, ते इन ऍक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र हा बॉल अतिरिक्त हाईट आहे, त्यामुळे वाईटचा इशारा येईल आणि तिथे 1 फॉर दी ओव्हर त्याचाही इशारा दिला जाईल. एक मुभा होती जी बाउन्स करण्याची, ती गमावली आहे. खूप जास्त अतिरिक्त हाईटना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. तर एक पुरस्कार येतो 3 लागोपाठचे चौकार आणि 3 लागोपाठचे षटकार जर फलंदाज खेळत असतील तर त्यांच्यासाठी उमेशजी देशमुख यांच्या वतीने 1100 रुपयांचा पुरस्कार इकडे जाहीर करण्यात आलेला आहे. चांगली गोलंदाजी करतात प्रसन्न पाटील. समोर मनसुफ आहेत. यावेळेस मात्र मनसुबनं तिथे बॉलला वळवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन ते पुन्हा एकदा घडलं नाही. या बॉल देहेष्टीला स्पर्श करतोय आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये जातोय. इम्प्रुव्हायझिंग फटके आहेत ना, त्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र चेंडूच्या रेषेत येऊन खेळणं थोडंसं कठीण जातंय. लेग ग्लान्सचा प्रयत्न इकडे केला होता, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न इकडे मनसुफने केला होता. हा चेंडू मात्र इकडे आपण बघू शकतो एक लेग बायची धाव देऊन जातोय. धावा फलकावर 32 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. मनसुफने पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवल्या, परंतु मागच्या ओव्हरमध्ये असेल किंवा मग ह्या ओव्हरमध्ये असेल थोडंसं त्यांच्यासमोर आपण जर बघितलं ना तर गोलंदाज भारी पडताना दिसलेले आहेत. यावेळेस मात्र हेमंतला संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलंय. बॉलला तिथे उडवून फेकून दिलंय सीमा रेषा पार. 9+4 टोटल 5. स्क्वेअर लेग पंचांनी 9चा इशारा तो तिथे दर्शवला गेलाय. 9 वर 4 टोटल 5 धावा त्या मिळत असताना पाहायला मिळतात. हा बघा, हा बॉल बीमर होता खूप जास्त, मात्र हेमंतनं योग्यतेनं त्याचा फायदा घेतला. त्याच्याकरता विद्यमान नगरसेवक पिंपळगाव निलेशजी पाटील साहेब यांच्याकडनं 1100 रुपये आहेत प्रति चौकार आणि षटकारा करता. 37 धावा धाव फलकावर नो बॉल आणि त्यावर हा चौकार आले. अगोदर इथे आपण बघितलं ना हेमंतला एक जीवदान मिळालं होतं. धावेंवर बांध टाकला होता गोलंदाजांनी, परंतु या नो बॉलने तो बांध कुठेतरी फोडलेला आहे आणि तिकडे चौकार देखील आलेला आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. हेमंत मोरे यांच्या प्रत्येक षटकाराला नगर परिषद चषकचे प्रमुख आयोजक नगरसेवक साहेब यांच्या वतीने 2100 रुपयांचा पुरस्कार निलेशजी पाटील साहेबांच्या वतीने. बक्षीस भरपूर मोठ्या प्रमाणावर येत आहेत. पारितोषिक वाढले, 2100 रुपये झाले. पुढचा बॉल यावेळेस आत आला टप्पा खाल्यानंतर कट झाला, आतल्या बाजूने आला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला, खाली राहिला होता. हातबॉल झालेला फलंदाज तो इथे आपल्याला पाहायला मिळेल. काय बॉल टाकला होता हा बघा, तिथे टप्पा खाल्यानंतर पूर्णपणे खाली राहिला आणि हलकासा हात आला, खूप जास्त टर्नने हलकासा कट झाला आणि विकेटच्या मागे गेला. सबमरीन डिलिव्हरी ज्या पद्धतीने पानबुडी मार्गक्रमण करते अगदी त्या पद्धतीने या बॉलने मार्गक्रमण केलेलं आहे. बॉल मागे गेला, निर्धाव चेंडू. कौतुक प्रसन्नाचं करावं लागेल. यावेळेस मात्र चांगला फटका पुन्हा एकदा हेमंतच्या बॅटमधनं बॉल तिथे चाललाय सरळ सीमा रेषा पार. दमदार पॉवरफुल हिट तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा आणि रणजित फराटेच्या मस्तकावर दस्तक देणारा हा षटकार हेमंत मोरेनं इथे पेशकश केलाय. सन्माननीय नगरसेवक निलेश पाटील साहेबांकडनं 2100 रुपये कॅश प्राइज असेल या षटकाराकरता. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह केला आणि मागे फिल्डर असा होता रणजित फराटे होते आणि रणजित फराटे जबरदस्त फिल्डर आहेत. त्यांच्याकडनं देखील आपण बघितलं तरी बॉलला थांबवण्याचे प्रयत्न झाले होते. षटकार तिकडे प्राप्त करण्यात येतो. षटकाराच्या मदतीने धावा फलकावर धावा 43 झालेल्या आहेत. 3.5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप बॉल निघालाय. या मैदानाला घासत चाटत आणि घरंगळत बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. झेल सुटल्यानंतर इथे फलंदाजीमध्ये दाहकता आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज हेमंत मोरेच्या बॅटमधून. हेमंत 1-2च बॉल परफेक्ट मिडल करतो, मात्र टीमला मॅच मध्ये घेऊन येतो. ती परिस्थिती आहे त्याच्या फलंदाजीची. यावेळेस बघा पुन्हा एकदा तिथे अगदी क्रिकेटचं सौंदर्य ज्या फटक्यांमधनं झळकताना अगदी तो सौंदर्यपूर्ण फटका हेमंत मोरेकडनं आपल्याला पाहायला मिळाला. प्रसन्न पाटील या भारताच्या टेनिस बॉल क्रिकेट मधला अव्वल दर्जाचा गोलंदाज असला म्हणून काय झालं, मी पिंपळगाव वजनं मालेगाव पर्यंत आलोय का आलोय, चांगली फलंदाजी करण्याकरता. 4 ओव्हर नंतर 47 लागल्यात, 1 विकेटच्या पतनानंतर मॅच मध्ये आलेत आता या 2 चांगल्या फटक्यांनी. या अगोदर बघितलं आपण 70-70 लाईव्हच्या माध्यमातून जो झेल निसटला तोही दाखवला. त्यानंतरचा नो बॉलवर आलेला चौकारही दाखवला. त्यानंतर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करत एक षटकार घेतलेला दाखवला आणि हा स्क्वेअर ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये खेळलेला आहे हेमंत मोरे यांनी. चौकार तिकडे प्राप्त केला जातोय. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 47 धावा धावफलकावर. तुम्ही अगोदर उल्लेख केला की ज्या पद्धतीने मिडल करतोय हेमंत मोरे, धावा बनवतोय. हेमंत मोरेच्या बाबतीत एक गोष्ट आवर्जून इथे सांगावी लागेल की हेमंत मोरे लवकर जातात, नाहीतर मग मॅच घेऊन जातात. हे त्यांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. 4 ओव्हरमध्ये 47. वीरू बाबरे यांना आमंत्रित करण्यात आलंय. मागच्या सामन्याचे सामनावीर होते गोलंदाजीसाठी. निश्चित वीरू बाबरे आलेत. पालघर जिल्ह्यातील अगदी समुद्रालगत वसलेलं एक गाव आहे सातपाटी,
त्या सातपाटी गावाचा हा दर्जेदार खेळाडू, अगदी अल्पावधी म्हणजे वय वर्ष फक्त 20 आहे आणि 2-3च वर्ष झालेत वीरू बाबरे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलाय आणि त्यानंतर अगदी मी म्हणतोय ग्रामीण धमाका बिग बॉसच्या इतिहासातला सर्वात कमी वयाचा आयकॉन होता 20 वर्षाचा वीरू बाबरे, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दर्जेदार खेळाडू आहे. अंडर 25 जी लीग होती तिथनं हे नाव खऱ्या अर्थानं चर्चेत आलं. त्यानंतर एक गाव एक संघ फॉर्मॅटमध्ये तर या खेळाडूला तोड नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये प्रावीण्य दाखवणारा अवघ्या 20 वर्षाचा हा खेळाडू आहे वीरू बाबरे, ज्याला सध्या तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना पाहताय. चला मॅच सुरू ठेवा. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता वीरू बाबरे सज्ज होते. समोर मनसुब शाह उभा आहे. वीरू आणि मनसुब या दोघांमधला संघर्ष, या दोघांमधली खडाजंगी ती आपण इथे पाहणार आहोत. यावेळेस मात्र मनसुब शहानं पहिलाच बॉल हवेमध्ये उडवला आणि फेकून दिलाय दूर सीमा रेषा पार. षटकार. नाशिक जिल्ह्याच्या या खेळाडूनं वीरू बाबरेला सांगितलंय आपलं स्वागत आहे. काय स्ट्रोक होता, खूप टप्प्याचा बॉल समोर खेळलाय बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. शॉर्ट बॉलचा वापर, समोर षटकार. पाकिस्तानच्या गोलंदाजाला विराट कोहलीने जो षटकार खेळला होता तो त्या दशकातील सर्वोत्तम फटका होता आणि तिकडे षटकार. मयूर भाऊ प्रत्येक बॉल नंतर येऊ नका प्लीज. अरुण भाऊ गोत्रे सामाजिक कार्यकर्ते, हॉटेल प्रांजल चाळीसगाव, हॅट्रिक 6 दोन्ही संघाकडनं कुणी जर हॅट्रिक 6 खेळली तर 5,555 कॅश प्राइज जे आमच्यापर्यंत त्यांनी जमा केलंय. सन्माननीय अनिल भाऊ गोत्रे यांच्याकडनं ते पारितोषिक आलंय. चाळीसगावचे हॉटेल व्यावसायिक आहेत आणि त्यांनी ते जमा केलंय. इथे सरपंच दीपक यांच्याकडनं मनसुब शहानं जर 50 मारली इथे तर 5,000 रुपयाची कॅश प्राइज आहे. पारितोषिकांचा वर्षाव झालाय. फायनलचा सामना सुरू आहे. मालेगाव जिथे दर्दी क्रीडा शौकीन राहतात आणि जिथे दर्दी असतात तिथे गर्दी होते आणि तिथे बक्षीसही मिळतात. आणि इथे एक गोष्ट चांगली आहे इथल्या क्रिकेटमध्ये, म्हणजे तुम्ही इतरत्र गेलात ना तर आपला तो बाळा आणि दुसऱ्याचं कार्ट तसं असतं. मालेगावमध्ये ते चालत नाही. मालेगावमध्ये जो चांगला खेळतो त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप, त्याला बक्षीस ते मिळत राहतं. हे मालेगाव आहे. आणि बाहेरून चांगले चांगले खेळाडू येतात, त्यांना पाहण्यासाठी तर मालेगावकर येतात. यावेळेस हा बॉल मनसुबनं उडवलाय उंच हवेतनं आणि राहुल पाटील प्रयत्न तर करताना पाहिला मिळाला, मात्र त्याच्या प्रयत्नांना अपयश. बॉल गेलाय त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन सीमा पार. षटकार. आखूट टप्प्याच्या चेंडू चांगल्या पद्धतीने खेळले. त्या संपूर्ण डावाचा विचार जर केला तर आखूट टप्प्याचे बॉल ज्यावेळेस मनसुबला मिळालेत, या अगोदरचा षटकार देखील तुम्ही बघितला. समोर षटकार आखूट टप्प्याच्या बॉलवर. हा बॉल चांगला पुल करत बल्ला सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय आणि वीरू बाबरेच्या विरुद्ध 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. मनसुब शहा अर्थात मनमाडचा टायगर तो इकडे बरसलाय. काय बॅटिंग करतोय, लाजवाब अप्रतिम दर्जेदार खेळ मनसुब शहानं मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. तिथे राहुल पाटील आणि रवी आहिरे ते थोडस समजवत असताना वीरू बाबरेला चुका करतोय. थोडस शॉर्ट ऑफ लेनचे बॉल. मनसुब ज्याचा वेट करतोय आणि चांगला खेळतोय. असाच जर मनसुब खेळत राहिला ना तर 5,000 पारितोषिक नक्की मिळेल, जे दीपक सरपंच यांच्या माध्यमातून नाही, कारण आतापर्यंत त्यानं धावा 32 बनवल्यात. 18ची गरज आहे अर्धशतक कंप्लीट करण्याकरता. पुढचा बॉल फुल टॉस होता, तिथे चुकलाय मनसुब, चुकलाय. त्यानंतर डोक्यावर हात गेला, डोक्यावरची कॅप काढली आणि तिथे जो त्याच्याकडनं चुकी झाली ना त्याबद्दल थोडासा रोष तो व्यक्त करत असताना पाहायला मिळाला. कारण हा चेंडू त्याच्यासाठी फुलटॉसच होता, इथे गिफ्ट होतं त्याला, परंतु कनेक्शन नाही झालंय चांगलं. अनपेक्षित फुलटॉस होता आणि ज्यावेळेस अनपेक्षित फुलटॉस येतो म्हणजे फलंदाजाला वाटतं की गोलंदाज आपल्याला फुलटॉस टाकणार नाही, ते अनपेक्षित हा फुलटॉस आला. चांगला बॉल होता, खोलवर टप्प्याचा खोदून काढावा लागला. तिथे एक सिंगल, त्यावर समाधान मानावं लागेल. विश्वनाथ जाधव आला होता चेंडूवर, जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं, रिटर्न केलं. एक सिंगल ती धावफलकावर इथे पळून पूर्ण केली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 60 या आकड्यावर आहे. आता रिलीफ मिळते. आता योग्य टप्प्यावरची गोलंदाजी ती शाहरुख इथे पाहायला मिळते नाही, परंतु अजूनही आपण बघितलं ना तर 4.4 ओव्हरचा खेळ झालाय, 60 धावा, 1 विकेट. मनोज साहेबावे जरी लवकर बाद झाले, परंतु ही जोडी जमली आहे ना, ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतात त्या जोडीला कुठेतरी थांबवावं लागेल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या संघाला. मी म्हणतो 80+ उभ्या राहिल्या तर नाकी नाव येऊ शकतात इथनं टीम आझाद 11च्या.
यावेळेस मात्र बॉल प्रचंड वेगानं, तेवढ्याच वेगानं बॅटचा फ्लो तो पाहायला मिळाला, मात्र बॅटच्या पट्ट्यातनं निसटला. 2 करता इथे कॉल आहे. वेगानं 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. तिसरी करता मनसुब येतील का, मात्र चेंडू आलाय तोपर्यंत 2 मिळतील. इथे फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तेही पाहण्यालायक असतात जेव्हा तिथे बाईचा इशारा आलाय. बघा तो चेंडू जेव्हा हातातनं सुटला त्यानंतर रिटर्न आला ना, त्यानंतर रवी आहिरेन जे चेहऱ्यावर त्याचं एक्सप्रेशन होतं किंवा जे हावभाव होते ना तेही पाहण्यालायक होते. कारण या मॅचची अहमियत माहिती आहे, हा फायनलचा सामना आहे आणि समोर नाशिक जिल्ह्याचे खेळाडू आहेत, त्यांच्यामधला चिवटपणा आहे ना तो रवी आहिरेला खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे, कारण तोही याच नाशिक जिल्ह्याला बिलॉंग करतो. त्यामुळे तो समजवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल, इथे चांगला बॉल त्याला पायाच्या साहाय्यानं अडवण्याचा प्रयत्न केला. बॉल समोर गेलाय, जोपर्यंत विश्वनाथनं तिथे बॉलला उचललं. 2 धावा त्या दाफलकावर जोडल्या जातील. या 2च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. ओव्हर ती होती समाप्त. एकंदर 5 ओव्हरचा खेळ 64 लागला. चारू काय वाटतं शेवटच्या ओव्हरमध्ये किमान किती धावा जर आल्या तर या मॅच मध्ये जय मल्हार संघ जो ड्रायव्हिंग सीटवर विराजमान होईल? निश्चितच तुम्ही अगोदर उल्लेख केला 80 पर्यंत जाण्याचा प्रयत्न तर करावा लागेल. 80 पर्यंत जर जायचं तर मग येणाऱ्या ओव्हरमध्ये 15-16 बनवाव्या लागतील. परंतु पहिल्या 5 ओव्हरचा विचार जर केला ना आपण, तर अगोदर उल्लेख केला मनोज जायभावे लवकर बाद झाले, ही जोडी त्यानंतर जमली, एक चांगली भागीदारी होते. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये त्रुटी आढळल्या. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार जर केला तर क्षेत्ररक्षणात बऱ्याचशा त्रुटी आढळल्या. हे बघा मनसुब शाह ज्या पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळाले, आज जबरदस्त बॅटिंग केली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील, या मॅच मध्ये सुद्धा त्याने आखूड टप्प्याचे बॉल खूप चांगल्या पद्धतीने हेरले. समोर टाकलेला बॉल हा तर त्याने खूप लांब पाठवून दिला होता. स्लॉट मधला बॉल होता आणि तिकडे षटकार वसूल केला होता प्रसन्न पाटीलच्या विरुद्ध. त्याचबरोबर आदित्य पाटीलच्या विरुद्ध देखील त्याने धावा बनवल्या. समोर मिळालेले बॉल त्याने सोडले नाहीत आणि या अगोदरच्या काही इनिंग मध्ये देखील आपण त्याला पाहिलं होतं ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली. हा स्क्वेअर कट हा देखील चौकार येताना पाहायला मिळाला. मनोज नाना त्यांच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर आपण बघितलं ना तर त्यांची विकेट आली होती. त्यानंतर हेमंत मोरे आले, त्यांचा फटका इकडे फसला होता, बॉल हवेत गेला होता. इम्रान खान त्यांना त्यांनी चांगले केले, परंतु कॅच सुटला. कॅच सुटल्यानंतर एक नो बॉल आला, त्यावर चौकार आला. त्यानंतर आपण बघितलं प्रसन्नाच्या विरुद्ध लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करत हा षटकार येताना पाहायला मिळाला. त्यानंतर फुलर लेंथवर परत एकदा एक बॉल टाकला होता प्रसन्नाने, तिथे स्क्वेअर ड्राईव्ह करत बॅकवर्ड पॉइंट मध्ये चौकार, तो मात्र इकडे हेमंतने वसूल केला होता. झेल सुटल्यानंतर फलंदाज विक्रम नोंदवतात, झेल सुटल्यानंतर फलंदाज आपली रंग उधळतात आणि ते सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. ICC मेन्स T20 विश्वचषकामध्ये भारत विरुद्ध इंग्लंडची मॅच होती. संजू सॅमसनला इंग्लंडचे कॅप्टन हॅरी ब्रुकने सोडलं होतं. त्यानंतर संजू सॅमसनने काय केलं होतं ते जास्त सांगण्याची गरज नाहीये. त्यामुळे झेल महत्वाचे असतात. पकडो कॅचेस और जीतो मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. आणि ते हेमंतला जीवदान मिळाले, तो 18 वर खेळतोय. 5 ओव्हर नंतर 64 शेवटचं षटक आणि ते टाकण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतात. राहुल पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलेत. हे मैदान तसं नवं नाही आहे, राहुल पाटील करता याचा आयकॉन खेळला इथे. तो इथे चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता, ज्याला खोदून काढला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकताना 65 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. एक विकेटच्या पतनानंतर राहुल पाटील एक दर्जेदार खेळाडू आहे. मागच्या 1-2 वर्षात त्यानंही स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने प्रूव्ह केलं. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे. वसई ग्रामीणचा जो भाग आहे तिथे एक छोटंसं गाव आहे त्याचं, आणि त्या छोट्याशा गावाला, अंबोडे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच आज जर आपण बघितलं तर अनेक रती महारथी मालेगाव मध्ये दाखल झालेले आहेत. फक्त दाखल झालेले नाहीये तर आपला खेळ सुद्धा दाखवत आहेत. स्लॉट मध्ये मिळालाय, बॉल हवेत आहे. फटका जर आपण बघितलं तर इकडे फसलेला आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार येताना पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक हेमंत मोरेच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळालाय. काय स्ट्रोक खेळला होता, ड्रायव्हिंग लेंथवर बॉल, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. झेल सुटल्यानंतर रंग उधळतोय आता हेमंत. असे चेंडू हेमंतला जर मिळाले तर तो सोडणार नाही. बॉटम हँडचा खूप चांगला वापर यावेळेस केला होता. शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं. मेरिटवर खेळला, गुणवत्तेवर खेळला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. गोलंदाजाला आसमान दाखवलंय. चांगली बॅटिंग करतोय, अगदी स्लॉट मध्ये होता. आणि या पद्धतीचे बॉल जर तुम्ही रात्रभरात 100 केले ना तर 99 बॉलवर षटकार मारतील, एखादा चुकून तो राहू शकतो. इथे मात्र पुढे खेळलं मिसिंग यॉर्कर होता आणि मिसिंग यॉर्करला तिथे एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान खेळलं. रणजित फराटेने जोपर्यंत चेंडूला उचललं, रिटर्न केलं, 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 72. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगली गोलंदाजी करतोय, पुढे खेळण्याचा प्रयत्न करतोय. एक फटका तो थोडासा मिस तिथे चांगल्या पद्धतीने खेळला गेला, जो
पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता त्यावर, मात्र त्या व्यतिरिक्त 2 बॉल योग्य टप्प्यावर पडताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा फुलर लेंथवर चेंडूला टाकलं, मनसुब शहाला चेंडूला खोदून काढावं लागलं. एक त्याला 2 मध्ये कन्वर्ट करण्याचा इरादा ठरलाय फुल, कारण योग्य तऱ्हेनं तिथे चेंडू आला. त्यानंतर बघा राहुलनं जे केलं ना ते प्रत्येक खेळाडूनं केलं पाहिजे. तुम्ही फिल्डिंग करत असताना चुकून तुमचा पाय बॅटला लागू शकतो आणि जो लागल्यानंतर त्या बॅटला त्याने नमन केलं, त्या बॅटचा तो पाया पडला. रिस्पेक्ट असली पाहिजे, कारण ही बॅट नावाचं जे हत्यार आहे ना, या हत्यारानं शाहरुख तुला मला सर्वांना ओळख दिली आहे. या बॅटमुळेच आपण हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ योग्यतेने पाहतो. हे बघा ते पुन्हा एकदा तुम्हाला दाखवलं गेलं. गरजेचं आहे, तुम्ही बॅटचा रिस्पेक्ट केला पाहिजे. मी खूप वेळा यावेळेस हेमंत मोरे त्याच्याबद्दल बोलू. या स्पर्धेतला सर्वात लांब डायरेक्टली कॉलेजमध्ये मारलाय, बॉल षटकारामध्ये कन्वर्ट केलाय. 6. काय जबरदस्त स्ट्रोक होता हेमंत मोरेचा. लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्स पाहायला मिळतोय. जेल सुटल्यानंतर तो बॉलला मारून मारून लाल करतोय आणि हा बॉल सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे त्याने फेकून दिलाय. धावसंख्येमध्ये बदल, 79 धावा धावफलकावर बढ़वल्या जात आहेत. जो शोक रखते है उडने का, वो खौफ नहीं रखते गिरने का. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये 5.5 ओव्हर नंतर 79 धावा. तुम्हाला चांगली टोटल उभीच करावी लागेल, कारण आपण जय मल्हारच्या बाबतीत जर विचार केला तर जय मल्हारकडे चांगली गोलंदाजी आहे. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी निजाम 11च्या संघाला रोखलं होतं, धावींचा पाठला करत असताना रोखलं होतं. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला बॉल, व्हेरिएशन करणारा चेंडू तो तिथे पाहायला मिळाला आणि त्यावर मिळवली विकेट. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर 79 धावसंख्येवर हा पूर्वार्धाचा खेळ आटपलाय. मात्र शाहरुख ज्या टोटल बद्दल आपण बोलत होतो ती टोटल धावफलकावर उभी राहिली तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल, कारण समोर सुद्धा गोलंदाजीचा तोपखाना आहे. 80 धावा विजयाकरता धावफलकावर लावायच्या आहेत. पूर्वार्धाचा खेळ तो इथे समाप्त झालाय. उत्तरार्धाचा खेळ तो आपण सुरू करणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक आपण घेतोय आणि त्यानंतर उत्तरार्धाचा खेळ त्याकडे वळणार आहोत. दीपक सरपंच साहेब ज्यांच्याकडनं जे कॅश प्राइज मनसुब शाह करता लावलं होतं, ते कॅश प्राइज त्यांच्या वतीनं तिथे लगेचच आपण वितरित करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मनसुब हा कॅमेरा पण आपल्याला विनंती करतो इकडेच कॅमेरा फोकस करा आणि मनसुब यांना ते प्राइज द्या. तिथे वितरित होत असताना पाहायला मिळेल.
बहादूर आणि स्वप्नील नाना गामणे यांच्याकडनं 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. षटकारा करता 500 रुपये रवी अहिरे करता आलेत. अक्षय मोरे यांच्या माध्यमातून 5,000 रुपये त्यांनी जमा केलेत आमच्यापर्यंत. आणि शुभम पटारे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 200 रुपये, हॅट्रिक 6 करता 500 आणि अर्ध शतका करता 2100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आणि जर कुठल्याही गोलंदाजानं इथे विकेट हॅट्रिक घेतली तर सरपंच हॉटेल सावतावाडी सन्माननीय विजय पवार यांच्याकडनं 2100 रुपयाचे कॅश प्राइज असेल. चला प्रेक्षक बाहेर यायचे, मॅच लगेच सुरू करतोय. अगदी महत्वपूर्ण सामना आहे. एका बाजूने टीम आझाद 11 त्यांच्या विरोधात जय मल्हार. दमदार आणि दर्जेदार आयोजन आणि त्याचा महांतिम सामना तो आपण पाहताय. महामानव चषक 2026 अगदी खूप चांगल्या पद्धतीनं आयोजन नियोजन केलं गेलं. जेपी पॅनल या स्पर्धेच्या माध्यमातून पंचाची भूमिका बजावताना त्यांचे पंच आपल्याला पाहायला मिळाले. 70-70 च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित केली गेली, आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवली गेली. संपूर्ण देशभरातून टेनिस बॉल क्रिकेटचे स्टार क्रिकेटर्स ते मालेगाव नगरीमध्ये दाखल झाले. त्या सर्वांनी आपला दर्जेदार खेळ तो इथे दाखवला. अगदी नामांकित समालोचक या स्पर्धेच्या माध्यमातून जोडत असताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यांना अगदी योग्यतेनं साथ या मालेगावचा जो आपला आवाज आहे, इथला एक स्वतःचा एक आवाज म्हणून ज्याचा उल्लेख मी करतो, शुभम अहिरे त्यांनी प्रत्येकाची साथ दिली. आम्हाला या स्पर्धेकरता बोलवलं, त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीनं आयोजकांचे निश्चित इथे धन्यवाद मानतो. कारण हा शेवटचा सामना आहे आणि शेवटची इनिंग ती इथे सुरू होणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाली आहे. नाशिकचा रवी अहिरे आणि साथीनं पुण्याचा रणजित फराटे जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. रणजित फराटे आणि रवी अहिरेची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाली. या पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. सचिन पवार जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला मॅचला आता सुरुवात होते आणि मॅच सुरू होण्याच्या अगोदर एक बक्षीस देखील इथे आलेलं आहे.
रणजित फराट याने जर मॅच जिंकून दिली, लास्ट पर्यंत तो राहिला तर एक पारितोषिक इकडे आले. तत्पूर्वी इकडे रविराज अहिरेच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि या 80 धाब्यांचा पाठलाग सुरू होत असताना पहिल्याच बॉलवर एक तडाखा दिलाय रविराजने. रवी आहिरे पहिल्याच बॉलवर षटकार खेळतोय आणि या मैदानावर रवी आहिरे जेव्हा जेव्हा आलाय ना तेव्हा तेव्हा त्यांना रन बनवल्यात. म्हणजे ती कुठलीही स्पर्धा असो, रवी आहिरे इथे आला की मग तो रन बनवतोच. हे मैदान त्याच्याकरता खूप लकी आहे आणि तो रवी आहिरे इथे पहिल्याच बॉलवर एक दमदार पॉवरफुल हिट खेळतोय. अगदी मैदानाच्या आत पारितोषिक कॅच स्वरूपानं त्याला पोहोचवलं गेलंय. पहिल्याच बॉलवर इथे एक षटकार तो रवी आहिरेनं मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. तर रणजित फराट यांनी जर मॅच जिंकून दिली तर कॉलेज ग्राउंड वरचे मित्र सागर पवार यांचे बंधू कीर्ती पवार सर यांच्या वतीने 5,000 रुपयांचा पुरस्कार त्यांच्यासाठी आलेला आहे. उमेश देशमुख यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी रविराजला 200 रुपयांचा पुरस्कार इकडे देण्यात येतोय. महामानव फाउंडेशनचे हे आयोजन आहे. विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि निरंतर सातत्याने ही क्रिकेटची स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. यावर्षी तर डे नाईट ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, यावेळेस सुद्धा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. रविराज अहिरेच्या बॅटमधून बॅक टू बॅक सिक्सेस. सचिन पवारला आसमान दाखवलंय. चांगला फटका होता, बनवून मारला. असं नाही की बॉल खूप वाईट होता, बॉल बॅटच्या रेंजमध्ये होते. बघा बॉडीला स्ट्रेच केलं, 2 पायांमध्ये अंतर बनवलं आणि बॉल पर्यंत जाऊन हा फटका त्यानं खेळला आणि हा षटकार तो परावर्तित केलाय. काही फटके जे बनवून मारले जातात, अगदी त्यातला हा फटका होता जो बनवून खेळला आणि षटकारामध्ये परावर्तित केलाय. समत सुद्धा इथे आमच्यासोबत समालोचन कक्षामध्ये आहे. समत, काय म्हणशील रवीच्या या फटक्याबद्दल, ज्या पद्धतीनं हा फटका इथे रवीनं षटकारामध्ये परावर्तित केलाय? काही लेजंड खेळाडू आहेत, त्यांच्या ज्या कमिट ज्या असतात ना तेही ऐकायला प्रेक्षकांना नक्की आवडतात. त्यामुळे या कमेंट सुद्धा आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण नक्की घेऊ. मात्र शाहरुख, अगदी चांगला फटका तो मैदानात पाहायला मिळालाय. निश्चितच चंचल मोबाईल शॉपचे ओनर सन्माननीय मिल्ला बाबा यांच्या वतीने देखील रणजितने मॅच जिंकून दिली तर 5,000 रुपयांचा पुरस्कार आलेला आहे. बक्षीस येत आहेत. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 12 आलेले आहेत. रविराज अहिरे सांगतोय घाबरू नको मी आहे रे, आणि त्याने 2 बॉलमध्ये 2 षटकार ठोकलेत. ऑफस्टमच्या बाहेर यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तिकडे होत आहे. एक सिंगल प्राप्त करण्यात येते. 100 मदतीने धावसंख्येमध्ये बदल होताना दिसतोय. धावफलकावर 13 धावा झालेल्या आहेत. 80 धाव्यांचा पाठलाग करायचा. दुसरा डाव आहे. महामानव चषक मेगा फायनल सुरू आहे. दुसऱ्या डावामध्ये 80 धाव्यांचा पाठलाग आझाद 11ला करायचा आहे. खरं तर आझाद 11चे जे मेंटॉर आहेत सूरज पाटील, त्यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील शुभेच्छा देऊयात आपण. आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपण बघितलं तर प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी अक्षय सर आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असते आणि आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, फायनल मॅच बघण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड रेलचेल, प्रेक्षकांची मात्र मोठी गर्दी या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळते. मालेगाव म्हटलं तर मग क्रिकेटची परंपरा जपणारा तालुका म्हणजे मालेगाव आहे आणि सातत्याने अनेक स्पर्धा आपल्याला मालेगावमध्ये पाहायला मिळत असतात. मालेगावचे खेळाडू, मालेगावचं आयोजन, मालेगावचं क्रिकेट हे आता महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेत असताना पाहायला मिळत आहे. सचिन पवारला पुढे राखण करावं लागेल. स्ट्रायकर एनकडे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवकन फराडाचे सुपरस्टार रणजित फराटे आपल्याला स्ट्रायकर एनकडे पाहायला मिळत आहेत. सचिन पवार बॉलिंगसाठी शॉर्ट बॉलचा वापर केलाय आणि रणजितने बॉलला हवाई सफर घडवली आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दोन्ही फलंदाजांनी षटकारानेच खातं उघडलंय. रणजितने देखील ठोकलाय षटकार. चांगला फटका होता रणजितचा. हा बघा रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं जाते. बॉडी लाईनवर होता आणि तिथे योग्यतेनं पनिशमेंट दिली या बॉलवर. षटकार तो परावर्तित होत असताना पाहायला मिळतोय. रणजित फराटे जर आपण पाहिलं तर विध्वंसक मूड मध्ये बॅटिंग करणारा हा बॅटर आहे आणि इथे तो आपला अंदाज बॅटिंगच्या माध्यमातून दाखवताना पाहायला मिळतोय. षटकारानं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये सचिन सारखा एक महत्वाचा गोलंदाज त्याच्या विरोधात 19 घेतल्यात. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. निश्चितच 4 चेंडूंमध्ये 19 आलेले आहेत. 80चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला अचूकतेने प्रत्येक गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल. आता सचिन पवारला प्रामुख्याने पुनरागमन करण्याची गरज आहे. दोन्ही फलंदाजांनी पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलेले आहेत आणि इकडे जणू काही प्रतिस्पर्धी संघाला सांगितलं की मोठे मोठे गार केले गंमत मध्ये आणि तेच दाखवत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 19 आलेल्या 4 बॉलमध्ये सचिन पवार निफाड तालुक्यातील एक प्रतिभाशाली गोलंदाज आहे. त्यांच्याकडे देखील अचूकता आहे. पुनरागमन करावं लागेल. पुढे खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने बॉल टाकला. रणजित आपल्या घरामध्ये परत पोहोचलेले आहेत आणि या तिकडे बघितलं तर चांगला बॉल व्हेरिएशन दिसला या बॉलवर. स्लोवर वनचा वापर केला, पेस ऑफ केला, विकेट टेकिंग डिलिव्हरी होती.
निश्चित डान्सिंग ग्राउंड ट्रॅक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिथे रणजित पोहोचू शकला नाही. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते घडवलं नाही. खरं तर स्टेप आउट करताना चेंडूवरची आयसाईट डॅमेज झाली, त्यामुळे हा बॉल बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि तो विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला. सचिनच्या विरुद्ध रणजित रिव्हरचा प्रयत्न केला होता, कनेक्शन थोडंसं खराब राहिले, परंतु बॉल बिटवीन द गॅप निघालाय आणि या मैदानाची आउटफील्ड वेगवान आहे. बॉल एकदा 30 सर्कलच्या बाहेर गेला तर मग थांबवणं अशक्य आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय रणजितच्या बॅटमधून. चौकार, सुरुवात षटकाराने, शेवट चौकाराने यावरचा झालाय. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि इथे नशिबानं साथ दिली आहे. बॉल तिथे जिथे खेळायचा होता तिथे गेला, प्रॉपर मिडल झाला नव्हता, मात्र गॅप मध्ये गेला आणि त्यामुळे चौकारामध्ये परावर्तित झाला. एक चांगली सुरुवात ती पाहायला मिळते. ज्या पद्धतीची सुरुवात गरजेची होती, कारण 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आम्ही पहिल्या सुरुवातीला शांत खेळू, त्यानंतर मारण्याचा प्रयत्न करू. जर तिथे इनकेस विकेट आले ना तर मग मॅच ती तुमच्यावर चढून जाते. त्यामुळे इथे तुम्हाला थोडासा सुरुवातीपासूनच आक्रमकता ही भूमिका दाखवणं गरजेचं असतं आणि तेच दाखवले. आक्रमकता, विध्वंसकता आणि विस्फोटकता काय असते ते मात्र दोन फलंदाजांनी दाखवलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाजांच्या विरुद्ध भरपूर धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. एक पुरस्कार येतोय फायनल मॅच मध्ये, जो मॅन ऑफ द मॅच ठरेल बापूभाऊ आहिरे. त्याचबरोबर बाबाजी भाऊ आहिरे यांच्या वतीने 1100 रुपयांचा पुरस्कार देण्यात येतोय. सचिनच्या विरुद्ध पहिल्याच ओव्हरमध्ये 23 आल्यात, पुनरागमन करावं लागेल. या दोन फलंदाजांनी जबरदस्त सुरुवात केली, ब्राईट स्टार्ट ती आपल्याला इकडे पाहायला मिळाली आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपली पॉवर दाखवली आहे. किरण शिर्के गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांबोरी या गावातील खेळाडू आहेत आणि कमी वयाचे खेळाडू आहेत. सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये आपण त्यांना देखील खेळताना पाहिलेलं आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील एक मोठं नाव आता त्या खेळाडूने निर्माण केलंय. तेच ओव्हर नंबर 2 मध्ये येत आहेत. फुल टॉस आणि गोलंदाजाचा फुल्ली लॉस. रविराज अहिरे सांगतोय आय एम बॉस आणि या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे फेकून देतोय. ताकदवान फटका, माइटी हिट, मॅसिव्ह हिट, सिक्सर. रवी आहिरे मोठ्या मंचाचा सरपंच. जिथे तिथे मोठा मंच मिळालाय तिथे तिथे त्यानं आपली हुकूमत, बादशाहत दाखवली आहे आणि या मैदानावर तर विशेष चांगली बॅटिंग करताना आपण सातत्यानं पाहिलंय. इथे रवी आहिरेच्या बॅटमधनं धमाका तो पेशकश केलाय. बॉल सीमा पार, षटकार. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल रविराज कुठे सोडणार आहेत. किरण शिर्केच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर त्यांनी आक्रमण केलेलं आहे आणि पहिल्याच बॉलवर इकडे षटकार आलाय. जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना रविराज अहिरे पाहायला मिळत आहेत, परंतु किरण शिर्के यांना देखील पुनरागमन करावं लागेल. पाहूयात काय घडतंय. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, वेग होता यावेळेस आणि टप्पा देखील खूप चांगला होता. बॅट अगोदर गेली आणि हा चेंडू मात्र निर्धाव घोषित करताना आपण निश्चितच इकडे पाहिलेलं आहे. निश्चित एक गोष्ट विसरून चालणार नाही शाहरुख, जे किरण शिर्के गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत, विकेट टेकर गोलंदाज आहेत. जेव्हा जेव्हा टीमला विकेटची गरज लागली आहे ना तेव्हा तेव्हा त्यांना विकेट मिळवून दिली आहे. त्यामुळे थोडासा सावधगिरीचा खेळ तोही आपल्याला रवीकडनं पाहायला मिळतो. यावेळेस रिस्क घेतली नाही सिंगलची, तिथे शांतता बाळगली. निश्चितच आशेचा किरण आहे. फुलर लेंथवर चांगला ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह केलाय. तिकडे मागे फिल्डर आहेत. किरण खोबरे तिकडे बॉलवर येतात. एक सिंगल परिपूर्ण करत असताना रविराज अहिरे आणि रणजित फराटे. आम्ही शिर्डी प्रीमियर लीग मध्ये पाहिलं होतं. आयकॉन म्हणून रणजित होते, आयडॉल म्हणून रविराज होते. बऱ्याच काळ आम्ही रविराजला बॅटिंग मध्ये चमक दाखवताना पाहायला मिळाले ते नव्हते, परंतु शिर्डीमध्ये त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती आणि ते दोन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये ती स्पर्धा देखील त्यांनी जिंकली होती आपल्या बॅटिंगच्या जोरावर. परंतु दुसऱ्या बाजूला किरण शिर्के यांना आपण पाहतोय. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आणि इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा पहिला बॉल जर कोणी खेळला असेल तर त्याचं नाव रविराज अहिरे आहे. इथे रिव्हर्स आलाय रणजितच्या बॅटमधून, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चांगला फटका होता. पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर केला, चेंडूला सीमारेषेच्या बाहेर चौकारामध्ये परावर्तित केलं. ओळखून होता तिथे की बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे रिव्हर्स करता रेडी होता. त्यात फुलटॉस मिळाला आणि त्या फुलटॉसला योग्यतेनं वळवलं, तिथे सीमारेषेच्या बाहेर चौकारामध्ये परावर्तित केलं. 4च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर मैदानाच्या आतनं करताना आपल्या टीमला सावरतायत किंवा मग मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर परत आणण्याचा प्रयत्न करतायत. निश्चितच मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवरच आणण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय. ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे, 10 बॉलमध्ये 34 बनवलेले आहेत. 80 धावा बनवायच्या 6 ओव्हरमध्ये. किरण शिर्केच्या विरुद्ध देखील धावा आल्या. 4 चेंडूंमध्ये त्यांनी 11 खर्च केलेले आहेत. एक षटकार एक चौकार त्याच्या विरुद्ध आलेला आहे. पाहूयात पुढे पण करावं लागेल, विकेट घ्यावी लागेल. रिव्हर्स परत एकदा केलाय, परंतु कव्हर पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. सागर बोडके त्या ठिकाणी होते, चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलं.
इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणं तितकं सोपं नाहीये. रिॲक्शन टाइम तुमच्याकडे फार कमी असतो आणि त्या परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने बॉलला थांबवलंय. मिलीसेकंदाचा वेळ असतो. त्या मिलीसेकंदामध्ये तुम्हाला चेंडूला फील्ड करायचं असतं. पुढे टाकलं, लेंथ बॉलचा वापर मनगडाच्या साह्याने बॉलला वळवलाय. चांगल्या चेंडूला सन्मानही देतात. यावेळेस बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेला. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला बॉलला अडवण्याचा, परंतु क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाजाला मिळते 4 धावांची हमी. हे बघा ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते. अगदी सॉफ्ट हँडलचा वापर केला होता. मात्र जिथे कुणी क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रातनं हा सॉफ्ट हँडलचा फटका खेळला होता. क्षेत्ररक्षकाला संधी होती, मात्र शेवटच्या क्षणी त्यानं फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा तो फुटबॉलचा प्रयत्न असफल राहिला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे परावर्तित झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल 38 धावा त्या कुठून काढल्या गेल्या. तर समीकरण जर आपण पाहिलं तर 24 बॉलमध्ये 42 बनवायचे आहेत. 24ला उलटं केलं तर 42 बनतात आणि अगदी या 24 मध्ये 42 धावा काय इथे धावफलकावर जोडल्या जातील. रिक्वायर्ड रन रेट त्याकडे आता लक्ष टाकलं तर ते 11च्या जवळपास आलंय, जे डावाच्या सुरुवातीला खूप मोठं होतं. इथे बघा जो धावसंख्येचा आलेख आहे तो तुम्हाला दाखवला जातो. सुरुवात तिथे पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या, इथे 23 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये तिथे आपण 15 पाहिल्या होत्या, इथे दुसऱ्या ओव्हरमध्ये कमी आल्या होत्या. निश्चितच पहिल्या इनिंग मध्ये आपण जे ग्रीन लाईन पाहतोय ती पहिल्या डावाची आणि ब्ल्यू लाईन जी आहे ती सेकंड इनिंगची दिसते. म्हणजे ज्यावेळेस जे मल्हार बॅटिंग करत होते त्यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 16 बनवल्या होत्या. प्रत्युत्तरामध्ये इथे आपण आझाद 11चे विचार जर केला तर त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 23 बनवल्या. ज्यावेळेस पहिल्या डावात जे मल्हार बॅटिंग करत होते दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी 5 बनवल्या होत्या. त्याच प्रत्युत्तरात आपण बघितलं तर आझाद 11ने इथे चांगली धावसंख्या उभी केली आहे. 2 ओव्हर नंतर 38 प्रतिषटक 19 ची सरासरी आणि आता गोलंदाजी करण्यासाठी या स्पर्धेत ज्यांनी निर्धाव षटक हाताळलेलं आहे, मिडन प्लस विकेट ज्यांनी मिळवली आहे, राहाता तालुक्यातील बाबळेश्वरचे गोलंदाज आपल्याला किरण खोबरे गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळणार आहेत. निश्चित हा गोलंदाज म्हणजे या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. जर किरण खोबरेची ही इथनं येणारी 2 षटकं जी आहेत, म्हणजे हे षटक आणि यानंतर एखादं षटक त्याच्या वाटेला नक्की देईल. किरण खोबरेच्या या 2 ओव्हरमध्ये त्यानं जर रोखून धरलं ना तर या मॅचचं चित्र इथनं पलटू शकतं, बदलू शकतं. किरण तयार आहेत. समोर रविराज, पहिलाच बॉल ड्रायव्हिंग लेंथवर काय ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ड्राईव्ह करत बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय आणि किरण खोबरेचं सुद्धा भव्य स्वागत इकडे केलंय आणि रविराजने जणू किरणला सांगितलंय, आइये किरण आपका स्वागत आहे. ड्राईव्ह केल्याचा उल्लेख केला. मी म्हणतो मरीन ड्राईव्हला नेलंय. अगदी समुद्राचा योग्य नजारा पाहत पाहत ड्राईव्ह करणं, अगदी तसा हा फटका होता. मरीन ड्राईव्हचं जे सौंदर्य आहे ना या फटक्यात ते पाहायला मिळालं. अगदी मरीन ड्राईव्हवरनं या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये नेलं. 4नं या ओव्हरची सुरुवात केली. किरण खोबरेच्या विरोधात आक्रमण ते इथे आपल्याला पाहायला मिळालंय. किरणला देखील पूर्ण पण करावं लागेल, विकेट घ्यावी लागेल. एखादी विकेट जर आली तर निश्चितच या मॅच मध्ये रंगतता येऊ शकते. यावेळेस बॅटची बाहेरची कट, फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर तिकडे परत एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, परंतु धाव घेतले गेलेले नाहीये. हा चेंडू निर्धाव येत असताना पाहायला मिळेल. किरण खोबरेंनी या अगोदर देखील मालेगावमध्ये एक निर्धाव षटक टाकलेलं आहे आणि आज देखील परत एकदा मालेगावमध्ये त्याने एक निर्धाव षटक टाकलंय. महामानव चषक 3रं वर्ष आणि फायनल मॅच फायनलच्या दिवशी अर्थात सेमीफायनल मध्ये त्याने एक निर्धाव षटक टाकलेलं आहे. क्रिकॉन कप पासून सुरू झालेला प्रवास. क्रिकॉन कप मध्ये पहिल्यांदा आपण बघितलं होतं किरण खोबरेला तिथे जबरदस्त गोलंदाजी केली होती. प्रतिस्पर्धी संघ तगडा होता, ताकदवाड होता आणि त्यांच्या विरुद्ध खूप चांगल्या पद्धतीने त्याने कामगिरी केली. ते सागरने प्रयत्न चांगला केलेला आहे. बॉलला अडवण्याचा खूप चांगला प्रयत्न होतोय, परंतु बॉल आता पायाच्या साह्याने सरळ सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. म्हणतात ना, तुमच्या प्रयत्नांची उंची जर मोठी असेल तर यशाला सुद्धा कमीपणा घ्यावा लागतो. प्रयत्न चांगले होते, निश्चित चांगले प्रयत्न होते. मात्र क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल एन्जॉय केलं शेवटच्या क्षणी आणि तिथे बॉल त्याने डायरेक्ट जो गोल त्याला करायचा होता तो गोल केला तिथे. हे बघा पहिल्यांदा पायानं तिथे अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र जी चेंडूवर लाथ मारली होती ती बॉल डिरेक्टली सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ झाली. या धावसंख्या पुढे सरकत असताना एकंदर जाऊन पोचती 46 धावा. यावेळेस रवी आहिरेचा फटका फसलाय, बॉल हवेत आहे. किरण खोबरेला विकेट मिळण्याची शक्यता आणि मिळवली आहे विकेट. माघारी परतवलं रवी आहिरेला. एक मोठी विकेट किरण खोबरेनं संपादित केली आहे. रवी आहिरे जो विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता, 9 चेंडूमध्ये ज्यानं 28 धावा बनवल्या होत्या, त्या रवी आहिरेला परतीचं तिकीट कन्फर्म करून दिलंय. मात्र मित्रांनो, रवी आहिरेचा हा दर्जेदार खेळ जर तुम्हाला आवडला असेल
तर त्याच्याकरता टाळ्या त्याही म्हणतात. ज्या पद्धतीनं बॅटिंग तो मैदानाच्या आतनं करताना पाहायला मिळाला. निश्चितच मालेगावमध्ये आल्यानंतर रविराज चांगल्याच पद्धतीने बॅटिंग करताना दिसलेल्या, खूप धावा त्याने बनवल्या त्या मालेगावच्या मैदानामध्ये आणि आज देखील जबरदस्त बॅटिंग. 10 बॉलमध्ये 28 बनवल्या. खूप चांगला कॅच किरणने पकडला. चंचल मोबाईल शॉपीच्या सन्माननीय मिल्या बाबा यांच्या वतीने किरण खोबरेच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा पुरस्कार आलेला. त्यांचे लाडके आयकॉन आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी हा पुरस्कार इकडे जाहीर केलाय. किरणने विकेट मिळवली, रविराज बाद झाले आणि रविराज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव म्हणजेच दिनू कांबळे आपल्याला बॅटिंगसाठी आता दाखल होत असताना पाहायला मिळतील. डावकरे आताचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूच्या नावाचा प्रचंड दबदबा राहिला. या नावाभोवती प्रचंड मोठं वलय आहे आणि तेच आता बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. परंतु समोर किरण खोबरे कमी गतीने. किरण खोबरेचा स्लोवर वन ओळखणं तितकं सोपं नाहीये. धावबाची संधी होती, डायरेक्ट हिट जर झाला असता तर निश्चितच धोक्याची घंटा ती मात्र रणजित साठी होती. एक रिस्की रन, एक जोखीम होती या धावेमध्ये, ती पूर्ण करण्यात आली आहे. ही धाव घेत असताना दोन्ही फलंदाजांना अगदी आगीवरून चालण्यासारखा अनुभव आला असेल ज्यावेळेस ही धाव ते पूर्ण करत होते. रणजितचा डेंजर हिट होता, त्याच दिशेने थ्रो आला होता. डायरेक्ट हिट जर झाला असता तर निश्चितच तिथे काहीतरी घडू शकलं असतं. परंतु एक धाव पूर्ण होते. एकच्या मदतीने 47 धावा. समीकरण बदलत चाललंय. 80 धावा बनवायच्यात आझाद 11ला. एका बाजूला आझाद 11, फिरोजभाई पठाण यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर जय मल्हार 11 ची टीम खेळते फायनल. वा काय स्ट्रोक आहे, लाजवाब फटका मैदानाच्या आतमध्ये रणजित फराटेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. नात करती काय यावंच लागतंय. समजलं का तुले, रणजित फराटे म्हणतात मले आणि तेच दाखवलंय या षटकाराने. सिक्सर. काय फटका खेळलाय, लाजवाब, अप्रतिम. अशाच पद्धतीचे फटके तर प्रेक्षकांना पाहायला आवडतात. पूर्ण ताकद इथे झोकली त्यानं आणि बॉलला उंच हवेतनं दूर सीमारेषा पार फेकून दिलाय. काय अप्रतिम फटका. किरण खोबरेच्या विरोधात बॅकअप हँड डिलिव्हरी होती आणि तिचा अगदी योग्यतेनं वापर केला. उंच हवेतनं बॉलला फेकून दिलं, सरळ सीमारेषा पार. रणजित फराटे आज आक्रमकतेच्या मूड मध्ये बॅटिंग करतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यानं खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली आहे. हे बघा तिथे रणजित फराटे पडलाय, मात्र बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाडलाय. एवढी चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमधनं करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हर नंतर दाफलकावर 53 धावा या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 ओव्हरचा खेळ तो बाकी आहे. मात्र जी धावगती गरजेची आहे त्याकडे नजर टाकली तर ती आता 9ची लागतीये. 18 बॉलमध्ये 27 ची गरज आहे. पहिल्या 3 ओव्हरचा विचार जर केला तर आझाद 11 चांगल्या पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळालेले आहेत. 18 बॉल 27. शेवटचे 3 षटकांचा खेळ बाकी आणि आपण या 3 षटकांमध्ये काय रिझल्ट असेल ते ऐकण्याकरता शुभम अहिरे यांनाही आपण मायक्रोफोनवरनं इथे जॉईन करणार आहोत. ऑफस्टमच्या बाहेर गोलंदाजी करण्यासाठी सागर बोडके आलेले आहेत, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. इथून अजूनही संधी आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला, अजूनही संधी आहे. जय मल्हार 11ला 17 बॉलमध्ये 27 ची गरज आहे. प्रत्येक चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकावा लागेल. लागोपाठच्या विकेट जर आले तर मॅच बनवू शकते. आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये बॉल गेलाय. फिल्डर तिकडे बॉल अडवत आहेत. एक सिंगल प्राप्त करत असतात. आमच्यासोबत शुभम अहिरे सर जोडले जात आहेत. सर आपलं स्वागत. येस, काय लाजवाब मॅच आपण पाहतोय. रणजितचा सामना पुन्हा एकदा आझाद 11 चाळीसगाव हा संघ आपल्याला इंटू द फ्रेम सुप्रसिद्ध होताना पाहायला मिळतो. परंतु जय मल्हार हा संघ देखील डिपेंड करण्याच्या ताकदीवर आहे. 16 बॉल 26 ची गरज. कोण जिंकणार हा मानाचा करंडा, कोण होणार चॅम्पियन, कोणाच्या मस्तकावर असणारे गुलाल, आणि या सर्व गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. 16 बॉल 26. सागर बोडके या मॅचचे लीडर, या मॅचचा नेता, तो मात्र प्रयत्न करतोय आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. 16-26 साठी येतोय रणजित साठी हा बॉल. यावेळेला अक्रॉस गेलेत, लॉब करण्यासाठी प्रयत्न होता, स्वतःवर नाराज आहे, बीट केलंय. हे पा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गुड लेंथ वरती टाकलाय बॉल आणि सरळ गेला अँगल बनवत राऊंड द विकेटचा मारा आहे. बॅटरला बीट केलंय. 15 बॉल 26 वर आली आहे मॅच. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, मालेगावची गर्दी या मॅचला, या सामन्याला.
रोमांचक बनवते. सेन्सिबल स्ट्रोक खेळायचा आहे, सिंगल काढायचा आहे, परंतु तसं घडलेलं नाहीये. बीट केलंय पुन्हा एकदा हेमंत मोरे आणि त्याच्या मागच्या परिसरातील सर्व खेळाडू टाळ्या वाजवत आहेत. प्रदीप आणि मनोज नाना हे दोघेही आपल्याला पाहायला मिळत आहेत. का वाजवू नाहीत टाळ्या? सागर बोडके या मॅचला जिवंत करतायत. आता 14-26. खूप चांगला बॉल टाकला होता या अगोदर. अनप्लेबल डिलिव्हरी, अगदी फलंदाजाला विचारलेला कठीण प्रश्न. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या क्षणी बॅट टाकली. यावेळेला बाहेरचा बॉल आणि याही वेळेला बीट. वा सागर, टाळ्या वाजवायला हव्यात. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. जय मल्हार या नावाचा भंडारा तो मात्र मालेगावच्या या मैदानावर उधळला जातोय. आता 13 बॉल 26 वर आली आहे. या मॅचचा हा फायनलचा बॉल असेल. हा बॉल महत्वाचा आहे. 13 बॉल 26 साठी येतोय महत्वपूर्ण बॉल. याही वेळेला बीट. वा सागर वा, निफाडचा नायक मैदान गाजवतोय. अनेकांना वाटलं असेल या पुस्तकावर धूळ बसलीये, परंतु सागर बोडके सांगतोय होय मी जिवंत आहे. आणि जिवंत असणारी गोलंदाजी त्यांनी केली आहे. फक्त 1 रन दिला या ओव्हर मध्ये. गोलंदाजी आवडली असेल, ही ओव्हर जर आवडली असेल तर सागर बोडकेसाठी एकदा जोरदार टाळ्या. फक्त एकच धाव. काय बॉलिंग केली आहे बघा. या संपूर्ण ओव्हरचं चित्र दाखवलं जात आहे. फुलर लेंथवर, आखूट टप्प्यावर, ऑफस्टमच्या बाहेर रणजितला उभं ठेवलंय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. 4 ओव्हरचं उपडणं. 12 बॉल अजूनही बाकी आहेत आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये 26 धावांची शुभमसर गरज आहे. काय जबरदस्त सामना रंगलाय. गोलंदाजी करणारी टीम जय मल्हार 11 संघ सुद्धा सांगतोय आम्ही सुद्धा ही मॅच जिंकण्यासाठी आलोय. आम्ही देखील या मॅचला जिंकणारच. आम्ही सहज ही मॅच सोडणार नाही. त्यामुळे आता 12 बॉल मध्ये 26 म्हणजे मॅच ऑन झाली आहे. तूफानों का सैलाब छोड़ो, तूफानों का सैलाब छोड़ो, मल्लाहों का चक्कर छोड़ो. अरे तैर के दरिया पार करो, क्योंकि ये तैरने वाला ही दरिया है. मल्लाहों का चक्कर छोड़ना पड़ेगा, तैर के दरिया पार करना होगा. 12 बॉल 26. कृपया करून मला कोणीच फोन करू नका प्राइजेस साठी प्लीज, विनंती असेल. 12-26 पहिला बॉल. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत, कोणीच नाहीये. निर्मळ जागी बॉल पडलाय. 3-4 सिंहाचा जमावडा आलाय. रनआउटची संधी आणि येस, बिग विकेट डाऊन. बाहुबलीला परतावं लागेल. दिनू कांबळी तो माघारी परततोय. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये सस्पेन्स क्रिएट. पैशांची उधळण, पैसा वसूल हा सामना. महामानव चषकाचा मेगा फायनल आपण पाहतोय. 11 बॉल 25 वर आली आहे मॅच. रोमहर्षक मॅच, चित्त थर्रारक मॅच. निश्चितच या अगोदर सागर बोडकेने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली असंच म्हणावं लागेल. सागर बोडकेने मानो मुर्दो में जान डाल दियो अशा पद्धतीने त्याने गोलंदाजी केली. एकच धाव दिली त्या ओव्हर मध्ये आणि मॅचचं चित्रच बदलून टाकले. 11 बॉल मध्ये आता 25 धावांची गरज आहे आणि दिनू कांबळे देखील बाद झाले. त्यामुळे आता थोडासा दाबा अधिकच आहे फलंदाजी करणाऱ्या संघावर. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी बिहारचा बाहुबली म्हणजेच तन्वीर बाहुबली आपल्याला बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणि आज या स्पर्धेमध्ये सर्वाधिक लांब षटकार कोणी खेळला हे जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे तन्वीर. या स्पर्धेमध्ये नाही सर. हो, फटाका देखील पेटलाय. या स्पर्धेमध्ये नाही, या मैदानाच्या इतिहासातला सर्वात लांब 6 बिहारच्या या बाबूने मारलाय थेट तहसील कार्यालयाच्या गेटवर. त्यामुळे तो आलाय. पाहूयात काय होतं या मॅच मध्ये. 11-25 बॉल तयार. किरण खोबरे द केके ने काल मात्र येवला गाजवलाय. केके आज मालेगाव मध्ये दाखल आहे. केके पाहूयात हे मैदान गाजवतो का. 11 बॉल 25 येतोय पुढचा बॉल. यावेळेला वा 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 अपील केलीये आणि येस, पंचांचा बोट आकाशाकडे. बाबळेश्वरचा बादशाह या मॅचच्या कहाणीला द एंड करण्याच्या मार्गावर आहे. फलंदाज आलेत आणि फलंदाज लगेच निघालेत. बाहुबली बॅक टू द डगआउट. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल त्याला छेडण्याचा प्रयत्न केला. बॅट टाकली होती, बॅटची कड आणि तिकडे विकेट आली आहे. किरण खोबरे जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय. म्हणतात ना, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्यामुळे तुम्हाला इकडे प्रयत्न करावे लागणार आहेत. मॅच सोडू नका, प्रयत्न करत राहा, तुम्हाला निश्चित यश मिळणार आहे. आणि यश हे प्रयत्नांना चिटकलेलं असतं. तुम्ही प्रयत्न करत राहा, यशापर्यंत पोहोचणार आहात. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये इकडे दाखवले गोलंदाजांनी.
कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो तो मंजिलें भी झुका करती है. स्पर्धेच्या निमित्ताने मालेगाव महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय पप्पूदादा बच्चाव साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपल्या या स्पर्धेचे मार्गदर्शक, सातत्याने आपल्याला या स्पर्धेसाठी ज्यांचं सहकार्य राहिलेलं आहे, बच्चाव साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत. 10 बॉल मध्ये शुभम सर 25 पाहिजेत. सलगची दुसरी विकेट जर आली तर चंचल मोबाईल शॉपचे ओनर मिल्या बाबा यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. पाहूयात के आणखीन एक विकेट घेतात का? 10 बॉल 25. ना पूछ की मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, ना हारूंगा हौसला चाहे कुछ भी हो जाए, ये मैंने किसी और से नहीं खुद से वादा किया है. पाहूया स्वतःशी इरादा केलाय. 10 25. उठवलाय बॉल, लॉफ केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. ओहो, सागर पवार, सागर बोडके काय लाजवाब स्टॉप केलाय बॉलने. इरादा आहे, वादा आहे आणि तो स्वतःशी केलाय. म्हणूनच सागर बोडके सांगतायत की नाही बाबू तू कहा नहीं जा सकता, क्योंकि यहां सागर बोडके खडा आहे. बॉलला स्टॉप केलाय. आपल्या संघाच्या बहुमूल्य धावा इकडे वाचवल्यात. वीरू बाबरे आलाय. वीरू बाबरेने याच्या आधीच्या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये 16 बनवल्या होत्या. तोच वीरू आपल्याला बॅटिंग स्ट्राईक वर पाहायला मिळतोय. यावेळेला बॅटची कट, उडवलाय फड. मैदानात एकच जल्लोष, आली आहे लहर आणि बाबळेश्वरच्या बादशाहने केलाय कहर. जबरदस्त. याच गोलंदाजीसाठी किरण खोबरे ओळखले जातात. कमी गतीने टाकलाय, वीर्यशा तिकडे दाखवलंय. म्हणतात ना, जिंदगी कांटों का सफर है, हौसला इसकी पहचान है. जिंदगी कांटों का सफर है, हौसला इसकी पहचान है. रास्ते पर तो सभी चलते हैं, जो रास्ते बनाए वही इंसान है. आणि इथे गोलंदाजांनी विजयाचा मार्ग शोधलेला आहे. गेंदबाजोने जीत का रास्ता बनाया है असंच म्हणावं लागेल. 8 बॉल मध्ये 23. वीरू बाबरे मागच्या सामन्याचे सामनावीर होते, ते माघारी परतलेले आहेत. वाह 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 के वाह. आणि के सोबत आपण पाहतोय मैदानाच्या आत सेल्फीज घेण्यासाठी प्रेक्षक दाखल झालेत. किरण खोबरे याच्या सोबत सेल्फी घेतली जाते. वाह 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 वाह. काय फायनलचा मॅच. गॉगल घातलाय. अंधार जरी असेल तरी स्टायलिश फोटो आला पाहिजे, हे प्रेक्षकाचं म्हणणं आहे. प्रेक्षक किती खुश आहे पहा, नाचतोय प्रेक्षक. कारण प्रेक्षकालाही माहिती आहे केने आज मैदान गाजवलंय. थांबला ना सूर्य न थांबली ना धारा, या बेधुंद वादळाला नाहीये किनारा. आणि त्या बेधुंद वादळाचं नाव आहे बाबळेश्वरचा सितारा. किरण खोबरे मैदानात दाखल झालाय. द डायमंड विश्वनाथ जाधव. 8 बॉल 23. यावेळेलाही फटका फसलाय. बॉल हवेत. येस, हेमंत बोरे डाऊन टू द बॉल. एकच जल्लोष, एकच कल्लोळ, एकच नाव आणि ते नाव आहे द किरण खोबरे. आशेचा किरण बनून झालेला आहे तो. जबरदस्त गोलंदाजी केली. मुख्य मंचावर एक सन्मान आपण करतोय. सन्माननीय पमूदादा बच्चाव साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि सन्माननीय पमूदादा बच्चाव साहेबांचा सन्मान महामानव फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर सन्माननीय मयूरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मयूरजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि मयूरजी पाटील साहेबांचा सुद्धा सन्मान महामानव फाउंडेशनच्या वतीने मुख्य मंचावर केला जाणार आहे. शुभम सर, किरण खोबरे आशेचा किरण बनून झालेला आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली. आणि आपण म्हणायचो ना की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, त्याचं मूर्तिमंत उदाहरण या मॅच मध्ये पाहायला मिळालं. 7 बॉल मध्ये आता 23 आहे. परंतु मैदानात कोण आलंय? पुन्हा एकदा इतिहासाची पानं चाळायला मजबूर करेल का? पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होईल का? इम्रान खान मागच्या वर्षीचं मैदान यानं गाजवलंय. शेवटचा बॉल नाही, वेगवान बॉल आहे. डॉट बॉल आलाय. आता 6 बॉल 23. रणजित पराटे या षटकात फक्त नॉन स्ट्राईक एंडला उभे राहिलेत. फलंदाज एक येत गेलेत, एक माघारी निघत गेलेत. 6 बॉल 23 रन. कोण जिंकणार ही मॅच? आता किरण खोबरेच्या आजूबाजूला गर्दी असेल. किरण खोबरे सोबत सेल्फीज निघतील. किरण खोबरे सोबत सर्व टीम एकत्र येईल आणि त्याच्या हातात हात घेईल. कारण त्यानेच जय मल्हार या नावाला एकत्र केलंय आणि हे आनंदाचे क्षण साजरा करायला मजबूर केलंय. 6 बॉल 23 रन.
चला पाणी ड्रिंक्स मैदानाच्या आत पाठवायची ड्रिंक्सची आवश्यकता आहे आणि तेच फिल्डिंग करणाऱ्या टीमने सांगितलंय. काय षटक राहिलंय या षटकात तब्बल 4 विकेट आल्या, तब्बल 4 विकेट आणि 3 रन. किरण खोबरे द मॅजिशियन, द अनसंग हिरो. या पट्ट्याची गोलंदाजी आवडली असेल तर बाबळेश्वरच्या अहिल्यानगरच्या या सिताऱ्यासाठी प्रेक्षकांनो, मालेगावकरांनो, आपली ओळख आहे. टॅलेंट को तालिया देने की एकदा टाळ्या झाल्या पाहिजे किरण खोबरेच्या या गोलंदाजीसाठी. आणि आता मात्र बक्षिसांचा वर्षाव होतोय. या दोघही फलंदाजापैकी कोणीही जर का ही मॅच जिंकवून दिली तर शुभम पठारे आर्या क्रिकेट क्लबचे मित्र यांच्या वतीने 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. चला पाणी पाठवायचे आपले व्हॉलंटियर, चला लवकर. येस येस, पाणी बॉटल घेऊन चाललेत भरत आहिरे. या पट्ट्याला या पाण्याने तर ओळख दिली आहे मालेगावच्या क्रिकेटमध्ये. ही प्रेक्षकांची गर्दी आहे. घड्याळात जर का आपण पाहिलं तर 12:21 झाले. आज शुक्रवार आहे, आज जुम्मा आहे, परंतु हे मालेगावचं ग्राउंड असं आहे की या मालेगावच्या ग्राउंडने हिंदू मुसलमानांना एकत्र ठेवलंय. ही आमच्या मालेगावची एकतेची ओळख आहे आणि तीच ओळख आज आम्हाला अनेक स्पर्धेंपासून तर पाहायला मिळाली आणि आजही पाहायला मिळते. अनेकांना एक करणारं आमचं कॉलेज ग्राउंड आहे आणि याच कॉलेज ग्राउंड वरती हिंदू मुसलमान एकत्र एका फ्रेम मध्ये आम्हाला पाहायला मिळतोय. हीच आमच्या मालेगाव क्रिकेटची ओळख आहे. वा प्रेक्षकांनो, तुम्हालाही सलाम असेल की वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्यायला आलायत. मालेगाव क्रिकेटची या स्पर्धेसाठी तुम्ही दाखल झालायत. फक्त विनंती एवढीच असेल की बाउंड्री लाईनच्या थोडस बाहेर राहायचंय. बाउंड्री रोप जवळ तुम्ही टेकून राहायचं नाहीये कारण आता मॅच टर्निंग पॉइंट वर आहे. बॉलिंग ट्रॅक वर सागर बोडके. 6 बॉल शिल्लक, 6 मध्ये 23 ची गरज. 6 बॉल 23. कोणाकडे जाणार या वर्षाचा महामानव चषक? कोण जिंकणार? आझाद 11 चाळीसगाव पुन्हा एकदा सलगचा दुसरा चॅम्पियन होईल का, की मग नवा चॅम्पियन आपल्याला मिळणार? जय मल्हार. कोण होणार चॅम्पियन? रणजित फराटे तो या मॅचला सोडणार नाहीये. ओव्हरऑल थ्रू दी टुर्नामेंट, पूर्ण टुर्नामेंट या पट्ट्याने गाजवली आहे. महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर या फलंदाजाची चर्चा आहे. एका बाजूला निफाड तालुक्याचा सितारा सागर बोडके बॉलिंग ट्रॅक वर आहे. 9 सेकंडला ज्यानं मागचं पर्व गाजवलं इम्रान खान देखील आहे. कोण जिंकणार ही मॅच? 6 बॉल 23. येतोय पहिला बॉल. पहिलाच बॉल बाहेरचा आहे, स्लॅश करायचा आहे. पहिला बॉल डॉट, पहिला बॉल डॉट. आता हृदयाची धडधड वाढणार आहे, आता काळजाचे ठोके वाढणार आहेत. ज्याला हृदयाचा त्रास असेल, बीपीचा त्रास असेल, त्याने ही मॅच पाहूच नका मित्र, अशीच विनंती करेल. 5 बॉल 23 रन. पहिला बॉल डॉट. रणजित फराटे इज ऑन द बॅटिंग स्ट्राईक. सागर घेऊन येतोय पुढचा बॉल. या वेळेला पुल केलाय बॉल, फटका फसलाय, परंतु निर्मनुष्य जागी बॉलनं टप्पा घेतला. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. इम्रान निघाले तो, इकडे काय रणजितला जावं लागेल माघारी. इम्रानने लवकर सोडली स्ट्राईक. रणजितच्या चेहऱ्यावर आपल्याला हा राग पाहायला मिळतोय, परंतु मागच्या षटकात मात्र जय मल्हार या संघाला या मॅच मध्ये आणलंय. सागर बोडकेचं ते षटक देखील विसरून चालणार नाही. सागर बोडकेनं देखील 1 ओव्हरची ती ओव्हर टाकली होती ना, ते 1 ओव्हरचं षटक. किरण खोबरे अर्थातच केकेचे ते 3 ओव्हरचं षटक, अनेक फलंदाजांना माघारी पाठवणार ते षटक. आणि आता सागर बोडकेने काय स्टार्ट दिलाय. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर रणजित फराटेची रनआउटची विकेट. राहुल पाटील नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. 4 बॉल 22 ची गरज. आजची महामानव चषकाची रात्र कोण गाजवणार? एका बाजूला नाशिकची स्टारकास्ट जी बॉलिंग करते. 4 ला 22 नवीन बॅटर मैदानात दाखल. येतोय त्याच्यासाठी या मॅचचा पहिला बॉल. ओहो, व्हाईट बॉल,
परफेक्ट शॉर्टलाईनचा बॉल, याही वेळेला बॅटरला बीट केलाय. डॉट बॉल आलाय, 3 बॉल आणि आता 22 ची गरज. म्हणजेच काय, 3 मध्ये 3 सिक्स जरी आले ना तरी या मॅचला आझाद 11 चाळीसगाव हा संघ जिंकू शकत नाहीये. वा वा वा, पैसा वसूल मॅच. एका बाजूला वाहणारी मॅच सागर बोडके आणि किरण खोबरेने आणली आहे. या दोघांची नावं आता वर्षभर चर्चेत राहतील. 3 ला 22. यावेळेला बिगिट करायचंय. बॅटीने बॉलचा संपर्क नाहीये. फलंदाजाच्या मांडीला ब्रश करतोय बॉल. आली आहे सिंगल. आता 2 बॉल, 21 ची गरज. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है. आणि यस, इकडे जल्लोष सुरू झालाय. इकडे आता नक्कीच संघ मालक असेल किंवा त्यांची पूर्ण टीम असेल ती एकत्र आली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने निघालाय. डॉट बॉल असेल. पंचांना विनंती असेल की आपण फक्त बेल्स त्या गोळा करायचे आहेत. राहुल बोडके संघ मालक खुश असतील. मागच्या वर्षी हे मैदान अर्ध्यावरती सोडावं लागलं होतं आणि त्यांच्या संकल्पनेचं नाव जय मल्हार. आणि येस, निफाड तालुक्याचा मल्हार जय मल्हार तो या वर्षी मालेगाव नगरीत भंडारा उधळतोय आणि महामानव चषक या वर्षीचा विजयी ठरतोय. नाशिक जिल्ह्यातल्या पोरांनी गार केलंय मैदान. मोठमोठे गार केले. गंमत मध्ये